मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज अक्षय तृतीया, दादर कार्यकेंद्राचा त्याचप्रमाणे इतर काही वंदनीय श्री सद्गुरुनाथ दादांच्या मार्गामध्ये असलेल्या कार्यकेंद्रांचा आपण ज्याला म्हणतो वर्धापन दिन, तर त्यानिमित्ताने श्री सद्गुरूज एज्युकेशनल वेलफेअर ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांतर्फे आणि दादर कार्यकेंद्रावरील सर्व सेवकांतर्फे सगळ्यांना शुभेच्छा। त्यानिमित्ताने जे निवेदन तयार करण्यात आले त्याचा आपण आता एकत्रितपणे वाचन आणि अभ्यास करूया। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा व वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया हिंदू संस्कृतीनुसार साजरे होणारे हे दोन्ही सण चैत्र व वैशाख या लागोपाठच्या महिन्यात येतात। 3.5 मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त असलेले हे 2 दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होते। ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती या दिवशी केली असे मानले जाते। जगावर आलेल्या करोना संकटामुळे यंदाचा गुढीपाडवा आपण घरीच राहून साजरा केला व आता अक्षय तृतीयाही आपण घरी राहूनच साजरी करत आहोत। सर्व जग या विषाणूमुळे त्रस्त झाले आहे। अखंड मनुष्य जातीवर जे संकट आले आहे त्यातून संपूर्ण मानव जातीचे काहीतरी भवितव्यात भले व्हावे अशी योजना ईश्वराची निश्चितच असणार। त्यामुळे आपल्या गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून सर्व जग संकटमुक्त व्हावे यासाठी आपण दररोज प्रार्थना केली पाहिजे। कार्यकेंद्रावर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ही विशेष प्रार्थना केली होती व ती आपण आजही करणार आहोत। या प्रार्थनेच्या सामर्थ्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना भवितव्यात निश्चितच येईल। जगात घडणाऱ्या अशा घटनांच्या वेळी वसुदेव कुटुंबम या युक्तीचे सार्थक करत मनुष्य म्हणून आपले आचरण कसे असले पाहिजे याचे अतिशय मौलिक मार्गदर्शन वंदनीय दादांनी केले आहे। कसली अपेक्षा न बाळगता जर आपण निस्वार्थ प्रेम देवावर केले तर देव आपल्या जीवनात आपल्याला अनपेक्षित असे काही देतो की जे आपण मागूनही मिळाले नसते व ते मिळूनही कधी संपणारे नसते। देवाचा जसा सृष्टीवर प्रेम करण्याचा धर्म आहे तसेच प्रेम आपल्यालाही सर्वांवर करता आले पाहिजे। म्हणजेच चराचर सृष्टीवर निस्सीम प्रेम करता आले पाहिजे। जसे देवाच्या नजरेत गरीब श्रीमंत उच्च नीच असा भेदभाव नसतो तशीच दृष्टी आपली सर्वाठायी झाली पाहिजे। तेव्हाच आपण गुरुमार्गातील खरे साधक ठरू। आज आपण साधना करतो पण साधना करणेच हेच आपले साध्य असता कामा नये। साधकाने साधनेद्वारे काही नवीन शोधण्याचा प्रयत्न करू नये तर केवळ अनुभव घेतला पाहिजे। एकदा गुरुरूप झाल्यावर नित्य साधना करत गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढील मार्ग अवलंबून जगाच्या कल्याणात जे काही हिताचं आहे तेच आपण आपल्या आचरणात आणले पाहिजे। आपल्या पूर्वकर्मानुसार आजची आपली अवस्था काय आहे हे केवळ गुरूंनाच माहिती आहे। आजच्या आपल्या जीवनात अनेक अशा विषयांचा प्रवेश आपल्या नकळत झालेला आहे की ज्याची पूर्वपीठिका किंवा कारण आपल्याला माहीत नाही।
पण नियतीच्या कार्यात त्यांचा समावेश झालेला असतो. जगात अनेक लोक एकमेकांना भेटतात व परिचित होतात, परंतु ही अशी भेट केवळ व्यावहारिक नसते. वास्तविक अखिल विश्व हे एक असंघटित कुटुंब आहे. ज्ञान अज्ञानाने आपण एकमेकांना विसरलो व वेगळे राहू लागलो. म्हणून कोणतीही तरी घटना निमित्त मात्र करून नियतीलाच आपल्याला एकत्र आणावे लागते. म्हणजे या असंघटित झालेल्या मानवी कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी ईश्वराला कोरोनासारखे काहीतरी घडवून आणावे लागते. आपण आपल्या जीवनाचा इतका सखोल अभ्यास न करता इतरांचे जीवन पाहून व त्यांच्याप्रमाणे आचरण करून आपले स्वतःचे जीवनही अपक्रांत करतो. एका गुरुकृपेचा अपूर्व अनुभव घेतल्यावर पुन्हा जीवनारंभ न करता आपले पुढील कर्तव्य काय आहे याचा विचार केला पाहिजे. नदी ही स्वतःचे पाणी कोणी पिईल याची वाट पाहत नाही. तद्वत आपल्या जीवनाचा उपयोग कोणाला आहे याचा विचार न करता मिळालेल्या जन्माचे सार्थक केले पाहिजे. जगावर आलेल्या संकटामुळे सर्व जग संघटितपणे सामना करत मानवता धर्माचे पालन करताना आता आपल्याला दिसत आहे. अक्षय तृतीया म्हणजे दादर कार्य केंद्राचा आज 13वा वर्धापन दिन. गुरुमार्गात 13 या शब्दाला खूप महत्व आहे. जगद्गुरु श्री साईनाथ महाराज व सर्व दिव्य पुण्य विभूतींनी सिद्ध केलेला वंदनीय दादांचा तारक मंत्र ओम श्री सद्गुरुनाथ दादाय नमः हा देखील 13 अक्षरी आहे. 13 या शब्दाने नानकांमध्ये स्थित्यंतर होऊन आपण केवळ ईश्वराचेच आहोत ही भावना त्यांच्यात जागृत झाली व पुढे ते गुरुनानक बनले. परमपूज्य साईबाबांच्या परमपूज्य सलीम बाबांच्या गुरुनेही त्यांना तू फक्त एक 13 अंक शिक, यातच तुझ्या जीवनाचा उद्धार आहे असे मार्गदर्शन केले होते. आपणही गुरुकृपेच्या छायेत राहण्यासाठी आपल्या सद्गुरूंना मैं केवल 13 हूं अशा अनन्य भावाने शरण गेले पाहिजे. सद्गुरूंनी आपल्याला आपल्या गुणदोषासह त्यांच्या झोळीत घेतले आहे. आपणावर असलेली गुरुकृपा दाखवण्यासाठी आपल्याला इतरेजन हा आरसा म्हणून लागतो. इतरांचे विफल जीवन आपल्याला सफल करता येते. हेच आपल्यावर असलेल्या गुरुकृपेचे द्योतक आहे. आपल्याला प्राप्त झालेली गुरुकृपा आपण इतरांचे जीवन फुलवण्यासाठी वापरले पाहिजे. गुरुमार्गी या तन्मय होता अखंड लेणे गुरुकृपेचे, वाटुनी देता इतरांची परी सदैव फुलते फळते साचे. अशा संकट समयी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे मानवता धर्माचे पालन करून विश्वशांती या आपल्या गुरुमार्गाच्या ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न आपण सदोदित केला पाहिजे. शुभम भवतु. आपण जो कार्यक्रम ठरवला होता की जे आपण शेड्यूल ठरवलं होतं त्या शेड्यूलमध्ये आपण बरोबर 15 मिनिटं मागे आहोत. पुढचा कार्यक्रम आपल्याला आपला 10:15 वाजता सुरू होणार होता, तर 10:15च्या ऐवजी 10:30 वाजता सुरू होईल. तर आता आपण आपल्या घरी चहापान नाश्ता जे काही करायचं आहे ते करून बरोबर साधारणपणे 10:25ला आपण एकत्रपणे जमू आणि 10:30 वाजल्यापासून आपण मुलाखत साधनेला सुरुवात करू. त्यावेळेला पहिल्यांदा आपण एक प्रार्थना करणार आहोत आणि प्रार्थना केल्यानंतर मग त्याच्यानंतर मुलाखतीला सुरुवात होणार. नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज अक्षय तृतीया. दादर कार्य केंद्र तसेच कुर्ला, फोंडा, बेळगाव
कराड अशा अनेक कार्यक्रमाचा आज वर्धापन दिन आहे आणि आपल्याकडे सगळीकडनं गुरुभक्त आलेले आहेत. तर सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी हे प्रक्षेपण आपल्यापर्यंत नेण्यासाठी मदत केली म्हणजे दादर कार्यक्रमावरील सर्व सेवकांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. आज जो आपण अभ्यास करणार आहोत त्या विषयाकडे आपण येऊ. तत्पूर्वी सगळ्यांनी हात जोडून देवाचं स्मरण करून त्याच्यानंतर आपण या मुलाखत साधनेला सुरुवात करणार. परमपूज्य बाबा वंदनीय श्री सद्गुरुनाथ दादा सर्व दिव्य पुण्य विभूती आसमंतातील सर्व देवदेवतांना नमन करून आजच्या या सत्राची सुरुवात आपण करत आहोत. किंबहुना हा सगळे आपण मिळून अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी या संपूर्ण जगतात आणि आपल्या भारतात सुद्धा जे करोना या विषाणूमुळे जी काही शांतता भंग झाली आहे ती पूर्ववत व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी एक प्रार्थना म्हणूया. तर आपण नेहमीप्रमाणे ज्याची प्रार्थना करतो त्या मुद्देमध्ये आपण बसून मी वाचन करतो. माझ्यानंतर आपण सगळ्यांनी ही प्रार्थना सगळ्यांनी म्हणायची. जगद्गुरु श्री साईनाथ महाराज, वंदनीय श्री सद्गुरुनाथ दादा, श्री नवनाथ व सर्व दिव्य पुण्य विभूती यांच्या चरणी आज आम्ही अशी प्रार्थना करीत आहोत की कोरोना या प्राणघातक विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगतात झाल्या कारणामुळे अखिल मानवजातीचे जनजीवन सध्या विस्कळीत झाले आहे. तरी आपण सर्वांनी कृपावंत होऊन आपल्या कृपाशक्तीने कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे समूळ उच्चाटन करून आमच्या देशात व संपूर्ण जगतात सामान्य माणसाचे जनजीवन सुरळीत करावे व आपल्या कृपाशीर्वादाने संपूर्ण मानवजातीला सुख शांती समाधान यांची पुनर्प्राप्ती व्हावी अशी नम्र प्रार्थना आपल्या चरणी आम्ही गुरुभक्त करीत आहोत. शुभम भवतु. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आपले गुरु म्हणजे वंदनीय श्री सद्गुरुनाथ दादा यांनी आपल्या जीवनामध्ये काय बदल केलेला आहे हे याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. परंतु वंदनीय दादांबरोबर त्यावेळी त्यांच्याबरोबर कार्यरत असलेले
अनेक गुरुबंधू सध्या हयातीत नाही आहेत आणि काही गुरुबंधू भगिनी अजूनही निश्चितपणे हयातीत आहेत. तर त्याच्यापैकी वंदनीय श्री सद्गुरुनाथ दादांचे भाऊ श्री रामभाऊ व श्री लक्ष्मणराव, त्याचप्रमाणे त्यांची बहीण लीलाताई यांचे ह्या कार्यामध्ये योगदान आपण विसरून चालणार नाही. कारण त्यावेळेला ज्यावेळेला या कार्याची रचना झाली, उभारणी झाली, त्यावेळेला ह्या सगळ्यांनी केवळ वंदनीय दादांनी सांगितल्यामुळे संपूर्ण त्याग करून आपल्या यथाशक्ती या कार्याला योगदान त्यांनी दिलेलं आहे. तर पहिल्यांदा त्यांना सुद्धा मी वंदन करतो आणि त्याच्यानंतर आजच्या आपल्या मुलाखत साधनेला सुरुवात करतो. आता या मुलाखत साधनेमध्ये हा पहिल्यांदाच आपला प्रयत्न असल्यामुळे कधी थोडासा गोंधळ होऊ शकतो. शक्यतो होणार नाही त्याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे, परंतु काय काय वेळेला नेट नसतं. तर नेट नसेल तर आमच्याकडनं तुम्हाला टेलिकास्टच मिळणार नाही. तर अशा वेळेला जरा समजून घ्यायचं. आम्ही प्रयत्न करण्यात ताबडतोब लवकरात लवकर सुरू करण्यात, समजा तसं घडलं तर. तसंच आता जे संभाषण मी करतोय तुम्हाला मी फुल स्क्रीन मध्ये दिसतोय. आता ह्या इथे शेअर स्क्रीन होईल. शेअर स्क्रीन म्हणजे माझा जो फोटो आहे तो एका कुठच्या तरी कोपऱ्यामध्ये असेल आणि वंदनीय दादांविषयीची जी माहिती आहे ती माहिती आणि कार्याविषयीची माहिती दर्शविणाऱ्या स्लाइड्स आपल्या समोर येणार. जसं जसं त्या स्लाइड्स येतील तसा तसं आपण त्याचं वाचन करू, समजून घेऊ वंदनीय दादांना काय म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर आज जो काय वेळ आपल्याकडे आहे तो आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण एकत्रितपणे त्याचा अभ्यास करून चांगल्या रीतीने आपण घालवण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. वंदनीय श्री सद्गुरुनाथ दादा भागवत कृपा स्थापित दादर कार्य केंद्र सादरा संमेलन आणि सुस्वागतम. आजचे जे सगळे विषय आहेत तर वंदनीय दादांनी जे 3 प्रमुख ग्रंथ लिहिले त्याच्यापैकी आत्मनिवेदन व गुरुप्रसाद या दोन्ही ग्रंथांमधील भागाचा अभ्यास आपण करणार आहोत. हा एक पहिलाच प्रयत्न आहे की वंदनीय दादांनी आत्मनिवेदनामध्ये काय सांगितले आणि गुरुप्रसादामध्ये त्याची जोड कुठे आहे, असा एकत्रितपणे आपण हा अभ्यास करण्याचा प्रयत्न आज करणार आहोत. सुरुवात करूया. आत्मनिवेदनामध्ये वंदनीय दादा म्हणतात गुरुचरित्राविषयी, जे कोणी जीव जन्माला येतो त्याला चरितार्थ म्हणजे जीवने आहेच. आता आपण असं म्हणतो चरितार्थासाठी आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे काय तर जगण्यासाठी, जीवनासाठी मी ही गोष्ट करतो. त्यावेळी प्रत्येक जीवाला आणि मनुष्य जीवाला त्याला एक चरितार्थ आहे. चरितार्थ म्हणजे जगणे असा अर्थ नसून ज्याला जगावयाचे आहे त्या जीवनामध्ये चरित्र असावयास पाहिजे. तर चरित्र हा शब्द महत्वाचा आहे. चरितार्थामध्ये चरित्र असलं पाहिजे आणि चरित्र म्हणजे काय ते दादांनी नंतर पुढे समजून आपल्याला सांगितलंय. अन्यथा खाणे पिणे ऐशारा असे जीवन व्यतीत करणे त्या जीवनाला चरित्र असे म्हणता येत नाही.
कारण सर्वसामान्य माणूस जर आपण बघितला तो तो खाणे पिणे ऐशो आराम हेच चाललेलं असतं. तर हे चरित्र होऊ शकतं का जीवनाचं? नाही. जे कोणी सत्पुरुष या जगतात जन्माला आले त्या सत्पुरुषांनी आपली जीवने जगताना दुसऱ्याला जीवन दिले. आता ज्यावेळेला आपण असं म्हणतो जे कोणी सत्पुरुष या जगतात जन्माला आले त्या सत्पुरुषांनी आपली जीवने जगताना म्हणजे आपण स्वतः जगत असताना दुसऱ्याला जीवने दिली. आता दुसऱ्याला जीवन दिली म्हणजे काय? जन्माला घातलं का? नाही. परंतु जन्म झाल्यानंतर त्या व्यक्तीला आपला जीवनाचा किंवा आपला जन्माचा अर्थ काय आहे, मला कशाला परमेश्वराने जन्माला घातलंय, हे त्याला माहीत नसताना हे सत्पुरुष किंवा या सत्पुरुषांनी काय केलं, त्याच्या जीवनाला एक अर्थ लावून दिला. आणि असाच अर्थ आपल्या जीवनाला सुद्धा वंदनीय दादांनी लावलेला आहे. आणि अशा जीवनाचा अर्थ म्हणजे चरित्र होय. म्हणजे सत्पुरुषांनी काय केलं, आपण जगत असताना दुसऱ्याच्या जीवनाला अर्थ लावून दिला. आणि अशा या सत्पुरुषांचा जो जन्म आहे ते म्हणजे काय? चरित्र आहे. असे चरित्र प्रत्येक अवतारी पुरुषाला असते. सत्पुरुषांच्या पश्चात त्यांच्या भक्तांना त्या गुरुतत्वाचे जे अनुभव आले ते अनुभव म्हणजे गुरुचरित्र. अगदी सोप्या भाषेत दादांनी सांगितलंय. काय? आपण गुरुचरित्र म्हटल्यानंतर आपल्याला फक्त एकच गुरुचरित्र माहिती आहे. परंतु दादांनी गुरुचरित्राचा अर्थ कसा सांगितलाय? अनेक अवतारी सत्पुरुष होऊन गेले आणि त्यांच्या पश्चात भक्तांना त्या गुरुतत्वाचे अनुभव आले ते अनुभव म्हणजे गुरुचरित्र. तर असं हे गुरुचरित्र आपल्या गुरूंचे आपल्याला वाचायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. किंबहुना दादा गेल्यानंतर म्हणजे दादा आहेतच, निर्गुण रूपात आहेत. त्यांचा अनुभव तर आपण घेतोय, परंतु त्यांच्या अनुभवानंतर म्हणजे त्यांचा अनुभव घेतल्यानंतर त्या गुरुतत्वाचा जो अनुभव आता पुढे सुद्धा आपल्याला भावी काळात येणार आहे ते म्हणजे गुरुचरित्र. पण हे गुरुचरित्र समजण्यासाठी काय करायला पाहिजे? तर दादा पुढे काय म्हणतात बघा. याप्रमाणे अनेक गुरुचरित्र आहेत. जसं आपल्या गुरूंचं आहे तसं अनेक गुरुचरित्र आहेत. प्रत्येकाने अनुभव हा एवढ्यासाठीच घ्यावा असतो की भक्ती करत असताना ज्या क्रिया चमत्कार याची अनुभूती येते ती या अवस्थेची प्राप्ती होईल. म्हणजे काय? आपल्याला काय वाटतं चमत्कार नाही. प्रत्येक अनुभव हा एवढ्यासाठीच घ्यायचा असतो की भक्ती करत असताना म्हणजे ज्या वेळेला आपण भक्ती करत असतो त्यावेळेला ज्या क्रिया म्हणजे चमत्कार नाही, लक्षात ठेवा, याची अनुभूती येते ती त्या अवस्थेची प्राप्ती होय. म्हणजे गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय आहे याचा अनुभव आपल्याला कसा घ्यायचा हे दादा पुढे सांगतात. त्या चरित्रात काय सांगितलं आहे प्रथमतः बारकाईने पाहून मग जो चमत्कार म्हणून लिहिलेला असतो त्या चमत्कारात विज्ञान काय हे शोधले पाहिजे. म्हणजे आपण इथे आल्यानंतर आपले काही प्रश्न होते. म्हणजे काय? एखाद्याला सांगितलेलं असतं की बाबा तुला कधीच मूल होणार नाही, आणि इथे आल्यानंतर मूल होतं. आता त्याच्या दृष्टीने हा चमत्कार असतो, परंतु त्याच्या मागचं जर शास्त्र जर आपण समजून घेतलं, विज्ञान समजा आपण समजून घेतलं तर तो चमत्कार नसतो. गुरूंची ही सहज लीला असते. नुसते पाठांतर केले तर पुढे गुरु व भक्त यामध्ये अंतर पडते. तर आपल्याला काय करायला पाहिजे? बारकाईने पाहिलं पाहिजे
की नेमकं त्या चमत्कारामध्ये विज्ञान काय आहे, सायन्स काय आहे. आपण समजा एखादी गोष्ट फक्त पाठ केली तर काय होईल, आपण पोपटासारखे बोलू की आमचे गुरु असे म्हणतात, आमचे सद्गुरूंनी असं सांगितलं, दादाने अमुक सांगितलंय, पण त्यांनी काही प्राप्त होणार नाही. त्याच्यामध्ये गुरु आणि भक्त यांच्यामध्ये अंतर पडणार. यासाठी काय आवश्यक आहे, दादा काय म्हणतात बघा, यासाठी वाचन केल्यावर जे वाचन केले त्याचे मनन करावे. म्हणजे आपण विचार केला पाहिजे, हे वाचल्यानंतर त्याच्यावरती मनन व्हायला पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे, अशी अवस्था साधना करणाऱ्या भक्ताची असते. म्हणजे जर भक्त जर असेल तर असं होत नाही की एका आला त्याच्यानंतर एका वर्षामध्ये सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालं. हळूहळू हळूहळू लक्षात ठेवा, एक 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 थेंब आतमध्ये जात असतो. थेंबे थेंबे तळे साचे. त्याला वेळ का लागतो? आपल्या मागच्या अनेक जन्मांमध्ये आपण अनेक विषयांमधनं गेलो आणि हे सगळे विषय हे आपल्या या देहामध्ये धारण झालेले आहेत. आता जसा एक विषय बाहेर पडतो, पोकळी निर्माण होते, तसा दुसरा विषय आतमध्ये येतो. परंतु आता दुसरा विषय कोणता येतो? तर गुरुमार्गाचा विषय येतो. सद्विचार येतात आतमध्ये आणि अशा रीतीने नको असलेले विषय हळूहळू त्याचं निरसरण होत जातं, त्याचं विसर्जन होतं आणि नवीन विचार आतमध्ये यायला लागतात. म्हणून थेंबे थेंबे तळे साचे अशी अवस्था साधना करणाऱ्या भक्ताची असते. म्हणून वर्षानुवर्षे जरी कोणाचेही चरित्र वाचले तरी मनन करावयाच पाहिजे. काय काय वेळेला आपण गुरुचरित्र वाचायला सांगतो, त्यावेळेला आपण गुरुचरित्र वाचतो, एकदा वाचतो, दोनदा वाचतो आणि मग आपण म्हणतो, हा माझी आहे ना 3 पारायणं झाली, 4 पारायणं झाली एका महिन्यात. हा अरे पण पारायण जरी झाली तरी त्याच्यावरती चिंतन झालं का, त्याच्यावरती मनन झालं का? कारण का मनन हे एवढ्यासाठीच करायचं असतं, कारण दादा म्हणतात मगच मन तयार होतं. आणि मन ही अवस्था कशी आहे, तर ती पोकळ आहे. आता ती पोकळी भरून काढायची याची जाणीव होणे हे भक्ताचे कर्तव्य आहे. म्हणजे मन निर्माण झाल्यानंतर त्या मनामध्ये काय भरायचं हे आता आपल्यावरती आहे. म्हणजे ती ऐहिक सुखाने भरून काढायची की पारमार्थिक विषयाने काढायची, हे महत्वाचं असतं. साहजिकच आहे, आपला प्रयत्न काय असणार, पारमार्थिक विषयाने आपण ती भरून काढण्याचा प्रयत्न करणार. म्हणूनच आज आपण एकत्रितपणे हा अभ्यास करायला बसलो आहोत. तर हे दादानी सुरुवातीला एक गुरुचरित्र म्हणून काय किंवा चरित्र याचा अभ्यास करणं म्हणजे काय, तर आता दादानी जो काय ग्रंथ लिहिलेला आहे आत्मनिवेदन, हे त्यांचं चरित्र आहे, गुरुचरित्र आहे ते. म्हणजे त्यांना आलेले अनुभव, त्यांच्या आत्म्याला आलेले अनुभव त्यांनी त्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलंय. आणि त्या संपूर्ण वर्णनामध्ये त्यांनी कुठेही मला असा त्रास झाला, तसा त्रास झाला, मला यांनी त्रास दिला, त्यांनी त्रास दिला, असं कुठेही त्यांनी म्हटलेलं नाही. अशा गोष्टींचं चिंतन, अशा गोष्टींचं मनन व्हायला पाहिजे. आपल्याकडे आपल्या समजा आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला नको असलेली घडली, मनाविरुद्ध घडली, तर ती वर्षानुवर्ष आपल्याला लक्षात जातं, ती क्षणात विसरता यायला पाहिजे. दादांच्या बाबतीत असे अनेक अनेक गोष्टी घडल्या, परंतु दादांनी कधी त्या मनात ठेवल्या नाहीत किंवा त्याचा उल्लेख देखील कुठे केलेला नाही. पुढे जाऊया. सातारा येथे श्री कोंडिमा महाराज हे नाथपंथीय यांचे एक स्थान आहे. दादांचे वडील भास्करराव हे सुद्धा साताऱ्यालाच राहत असे. ते या कोंडिमा महाराजांकडे जात आणि ज्या वेळेला ते कोंडिमा महाराजांकडे गेले होते तर त्यावेळेला कोंडिमा महाराजांनी सांगितलं होतं,
तुला पहिला होणार तो मुलगा होणार आणि त्याचं नाव तू दत्तात्रय ठेव. आणि दादांच्या वडिलांना त्याने एक श्रीफळ दिलं होतं, ते हे कोंडिमा महाराज, ही त्यांची समाधी आहे. आपण साताऱ्याला गेल्यानंतर या समाधीचं दर्शन आपल्यापैकी अनेक लोकांनी घेतलेलं आहे. घेतलं नसेल, कधी साताऱ्याला पोचलात तर तिथे जाऊन अवश्य दर्शन घ्या. नाथांचं हे स्थान आहे. त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे दादांचा जन्म 6 फेब्रुवारी 1921 रोजी झाला. जन्मस्थान सांगायची गरजच नाहीये, साताराच होते. तिथी पौष अमावास्या. आणि 1921 ते 1991 त्यांचा शुभदिन जो आहे तो 1991. या साधारणपणे 70 वर्षामध्ये दादांनी काय कार्य केलं हे कार्य आपल्याला माहिती आहे आणि त्याचाच अभ्यास करण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. शुभ दिनाच्या वेळेला जी तिथी होती ती ज्येष्ठ कृष्ण पंचमी होती. दादांच्या वडिलांचं नाव आधी सांगितल्याप्रमाणे भास्करराव होते आणि आईचं नाव मनोरमा. आता ईश्वराची सुद्धा कशी योजना असते बघा. ज्या वेळेला दादांचा जन्म झाला तो साताऱ्याला झाला. त्यांना पहिला कृपाशीर्वाद किंवा त्यांच्या वडिलांना पहिला कृपाशीर्वाद जो प्राप्त झाला तो नाथपंथीय कोंडिमा महाराजांकडे झाला. त्याच्यानंतर सुरुवातीला जन्म झाल्यानंतर सज्ञान होईपर्यंत, सज्ञान हा शब्द त्यांच्या बाबतीत चुकीचा ठरेल कारण ते जन्मतःच सज्ञान होते, परंतु अध्यात्मामध्ये सज्ञान होईपर्यंत आजूबाजूला ईश्वराने त्यांची योजना करून ठेवली होती. ती कशी? तर दादानी ज्या वेळेला हे आत्मनिवेदन दिलं, हे आत्मनिवेदन सुरुवात त्यांनी जी केली आत्मनिवेदनाची, त्याच्यामध्ये त्यांनी आत्मनिवेदनाचा पहिला उल्लेख जो केला ते वाक्य मी वाचतो आणि त्याच्यानंतर सुरुवातीला दादानी काय म्हटले त्यांच्या जीवनाविषयी त्याचा अभ्यास करू, कारण हे आत्मनिवेदन आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढच्या विषयाला जाऊ. ह्या वर्षी 6 फेब्रुवारीला म्हणजे 1985ला मला 64 वर्षे पूर्ण झाली. दादांचा जन्म किती सालचा? 1921. आणि 1985 साली 6 फेब्रुवारीला म्हणजे तारखेप्रमाणे त्यांना 64 वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी सर्व भक्त भाविकांनी शुभेच्छा प्रकट करून माझा गौरव केला. आता दादांनी काय म्हटलंय बघा. आता पुढचं जे वाक्य आहे ते आपल्या स्क्रीनवरती आहे. त्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा गौरव केला. आता दादा काय म्हणतात, माझे जीवन म्हणजे काय व ते कसे होते याचा बोध झाला तर भवितव्यात हे जीवन प्रत्येकाला उपयोगी पडेल. म्हणजे मी कुठच्या कुटुंबात जन्माला आलो, त्याच्यानंतर मी माझ्या पूर्ण जीवनामध्ये काय काय गोष्टी केल्या याचा समजा आपल्याला बोध झाला तर हे जीवन प्रत्येकाला पुढे उपयोगी पडेल. नुसती स्तुती करून चालणार नाही. दादा तुम्ही तुमच्यामुळे आम्हाला हे प्राप्त झालं, तुम्ही असल्यामुळे आम्हाला हे झालं, हे असं नकोय मला. मनुष्य जन्माला आल्यावर जीवन जगण्यासाठी पैसा या माध्यमाची गरज आहे निश्चितपणे, कारण पैशामुळे सगळं आपल्याला गोष्टी घेता येतात आणि तो पैसा मिळवायचा याच्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. पण फक्त शिक्षण मिळवणे हेच काही जीवनाचे कर्तव्य नाही, तर ज्ञान प्राप्त करण्याने प्राप्त जीवनाचा विकास करून घेणे हे कर्तव्य महत्वाचे आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे किंवा महत्वाचं हे वाक्य आहे. कारण तसं बघायला गेलं त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फॉर्मल एज्युकेशन, म्हणजे शालेय शिक्षण, त्याच्यानंतर कॉलेजमधलं शिक्षण, हे दादांचं तेवढं झालेलंच नाहीये. परंतु दादा ह्या विषयावरती
PhD करावी इतकं ज्ञान दादाने दिलंय. म्हणजे तर शिक्षण म्हणजे एज्युकेशन आणि ज्ञान म्हणजे नॉलेज. शिक्षणाने काय होतं? शिक्षणाने आपला चरितार्थ चालतो. म्हणजे मी 2 पैसे कमवून घरी आणू शकतो. परंतु नॉलेज ज्ञानाने काय होतं? ज्ञानाने कदाचित तेवढे पैसे मिळतील का नाही मिळणार. परंतु आपल्याला जर ज्ञान असेल तर त्या ज्ञानाने आपण दुसऱ्यांचं भलं करू शकतो. स्वतःच्या जीवनाचा विकास करून घेऊ शकतोच, त्याच्याबद्दल काय वाद नाही, परंतु आपण दुसऱ्यांचं भलं करू शकतो. फक्त खाणे पिणे याशिवाय हे जीवन का प्राप्त झालंय याचा बोध कोणालाही होत नाही. म्हणजे काय, प्रत्येक मनुष्य जर आता विचार केला तर आपण काय विचार करतो? चला खायचं पियायचं मस्तपैकी फिरायचं आराम करायचा मजा मस्ती करायची. परंतु आपल्याला नेमका ईश्वरांनी हा जन्म का दिलाय त्याचा आपण कधीच विचार करत नाही. संडे म्हटल्यानंतर रविवार म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये पहिला विचार आलेला असतो, अरे आज संडे आहे, कळलं की नाही. म्हणजे कोणत्याही देवाचा वार नाही आहे आणि कोणत्याही देवाचा वार नसल्यामुळे आज आपल्याला मस्तपैकी नॉनव्हेज हे ते वगैरे करता येण्यासारखं आहे. परंतु आज अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण एकत्रितपणे अभ्यास करायला बसलोय. तसं बघायला गेलं तर आपल्या प्रत्येकाचं जे जीवन आहे हे कशावरती अवलंबून आहे? आपल्या मागच्या अनेक जन्मांवरती अवलंबून आहे आणि त्यामुळे विषमता आपल्या सगळ्यांमध्ये आहे. परंतु गुरुतत्व हे असं आहे की हे गुरुतत्व आपल्या सगळ्यांना एका पातळीवरती त्याने आणलेलं आहे आणि म्हणून आपण आज इथे बसून एकत्रितपणे अभ्यास करत आहोत. हा त्यांचा कृपाशीर्वाद आहे आपल्यासाठी. आणि हा कृपाशीर्वाद फक्त आशीर्वाद आणि कृपाशीर्वादामध्ये फरक आहे. तर आशीर्वाद जर एखाद्याने आपल्याला दिला तर तो आशीर्वाद फक्त इयजन्मासाठीच होतो. परंतु कृपाशीर्वाद जर कोणी आपल्याला दिला, जे सर्वसामान्य कोणी देऊ शकत नाही, सद्गुरूच देऊ शकतात, तर तो कृपाशीर्वाद आपल्या पुढच्या अनेक जन्मांसाठी तो पुरून उरणार आहे. हे महत्वाचं आहे. तर दादा काय म्हणतात, शिक्षण आवश्यक आहे एक गोष्ट, परंतु शिक्षणापेक्षा महत्वाचं काय? ज्ञान. आता दादा पुढे काय म्हणतात बघा, दुसरी बाजू ज्ञान. आपण जन्माला का आलो हा प्रश्न कसा सोडविता आहे? तर हा प्रश्न सोडवता कसा येईल? ज्ञानाने. अशा विचाराप्रत जर मनुष्य जाईल, म्हणजे आपण जन्माला का आलो याच्यासाठी लक्षात ठेवा, ते शिक्षण आपल्याला पुरे पडणार नाही. शाळेमध्ये आपल्याला शिकवलं जातं का तुम्ही जन्माला का आलात? हा, तुम्ही असं करा, अमुक करा, तमुक करा, ह्या गोष्टी सांगितल्या जातात. जन्माला तुम्ही का आलात ना? आणि आपल्या प्रत्येकाच्या जन्माचं कारण वेगळं आहे. त्यामुळे आपल्या जन्माचं कारण काय हे आपल्याला स्वतःला शोधायला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या जन्माचं कारण तितकंच महत्वाचं आहे. फक्त कार्यकेंद्रावरती जे सेवक आहेत ते उच्च, बाकीचे भक्त सर्वसामान्य असं काही नाहीये. कारण का? ही विषमता आपण ठरवतो. देवाच्या दृष्टिकोनातून त्याच्या दृष्टीने सगळे सारखे आहेत आणि प्रत्येकाला दिलेलं काम त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या यथाशक्तीप्रमाणे तो करतो की नाही हे महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपण जन्माला का आलो हा प्रश्न कसा सोडवता येईल हे ज्ञानाने येईल. आणि हे जेव्हा तो जाईल, अशा विचाराने जाईल, तेव्हा त्याला जन्माला येणे यामागे काय कारण आहे याची जाणीव होईल. अरे मला जन्माला घातलेला आहे तर या कारणासाठी. कारण समजले की मनुष्य आपले तन मन कार्याच्या मागे लावतो. मला जर कळलं की दादांच्या कार्यामध्ये माझं योगदान काय असलं पाहिजे, दादा माझ्याकडनं काय अपेक्षा करतात आहेत, हे जर मला कळलं तर मग काया वाचा मन याने आपण त्या कार्याच्या मागे लागतो. त्या क्षणी जीवनाचे मूल्य किती आहे हे समजून
जीवनाचा प्रत्येक क्षण काढण्यासाठी खर्च होणे असे जीवन व्यतीत होऊ लागते. आता आपल्या जीवनाचं मूल्य आपल्याला माहिती आहे का? नाही, माहीतच नाही आपल्याला. कारण जीवनाचं समजा आपल्याला मूल्य माहीत असतं तर आपण जीवनाचा प्रत्येक क्षण कशासाठी वापरला असता? तर कोणत्या तरी चांगली गोष्ट सत्कर्म करण्यासाठी घालवला असता. तसं होतं का? नाही. आपण वाईट कर्म करतो असं नाही. परंतु अरे ओगीच्या वेळी आपण आता टाइमपास केला त्याच्याऐवजी हे केलं असतं तर बरं झालं असतं. टाइमपास करायचा नाही अशातला भाग नाही. आपण मनुष्य आहोत. आपल्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. परंतु केवळ टाइमपास नाही करता बाकीच्या गोष्टी सुद्धा दादाने आपल्याला ज्या थोड्याशा सांगितल्या तेवढंच आपल्याला करायचं आहे. जास्त काही करायचं नाही. तर जीवन व्यतीत होऊ शकते. कारण एकदा कारण समजलं की त्याप्रमाणे जीवन व्यतीत होईल. केवळ जन्माला आल्यावर पोट भरणे, पैसा मिळवणे, नावलौकिक होणे यापेक्षा नावारूपाला येणे हे जीवन याचा बोध होणे आवश्यक आहे. आता नावलौकिक होणे आणि नावारूपाला येणे याच्यामध्ये काय? तर आपण कित्येक वेळेला बाहेर जगतामध्ये बघतो. खाणं पिणं तर आपल्याला माहिती आहे, पैसा मिळवणं माहिती आहे. पण फेम ज्याला आपण म्हणतो नावलौकिक असे अनेक लक्षात ठेवा लोक असतात जे फक्त नावलौकिकासाठी जगत असतात. दादाने असं केलं? दादाने कधी ऍडव्हर्टिजमेंट केली की आमचा गुरुमार्ग हा असा आहे, अमुक प्राप्त होतं, अमुक नाही. म्हणजे काय? नावलौकिक होणे याच्यापेक्षा नावारूपाला येणे आणि नावारूपाला काय दोघांमध्ये फरक असा आहे. नावलौकिक होणे म्हणजे काय? आपल्याला स्वतः आपण मिळवतो नावलौकिक, आपल्याला फेम हवं असतं. आणि नावारूपाला येणं म्हणजे काय? दुसऱ्याला आपला मोठेपणा समजतो. हा दोघांमधला फरक आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण लोकांना सांगत होतो बाबा मी किती मोठा आहे, मी किती मोठा आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काही न करता दुसऱ्याला समजतं अरे हा मनुष्य किती मोठा आहे. हा दोघांमधला फरक आहे. परंतु ही सोपी गोष्ट नाहीये. दादा काय म्हणतात बघा, शेवटचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे दादांचं. हे जीवन आहे याचा बोध होणे आवश्यक आहे. व हा बोध होण्यासाठी गुरु भेटीचे सौभाग्य जीवनात होणे हे अतिशय महत्वाचे आहे. म्हणजे काय? जीवनात गुरु भेटीचे सौभाग्य असणे हे अतिशय महत्वाचे आहे. व हे जे महत्वाचं शेवटचं जे वाक्य आहे, गुरु भेटीचं सौभाग्य जीवनात होणे आवश्यक आहे, ती गुरुभेट तर आपली झालेली आहे ना. तर आता आपल्याला ठरवायचं आहे की नावलौकिक मिळवायचं आहे की नावारूपाला यायचं आहे. दादा पुढे काय म्हणतात बघा. आता आपण दादाच्या मूळ विषयाकडे आणि आता जरा आपण थोडं फास्ट जाऊ. हा काय म्हटलं बघा, गुरुभेट झाल्यावर जीवनातील समस्या सहज सुटू लागतात व ज्ञानाच्या लाभाने जीवनाचा मार्ग उजळून निघतो. म्हणून मी वयाच्या 12व्या वर्षी शिक्षण घेण्यापेक्षा ज्ञानाचा लाभ कसा होईल याची वाट पाहतो राहील. जीवनारंभी मी श्री तेली महाराजांना माझे गुरु असे मानले होते. हे तेली महाराज, आता या तेली महाराजांचं स्थान कुठे आहे? हे सुद्धा साताऱ्यालाच आहे. म्हणजे सर्वप्रथम गुरु, या प्रथम गुरु ज्याला आपण म्हणतो ते प्रथम गुरु तेली महाराज, त्यांचं स्थान सुद्धा काय सातारा आहे. त्यांचं जे देऊळ होतं त्या देवळाचा जीर्णोद्धार सुद्धा काही वर्षापूर्वी सगळ्या भक्तांनी एकत्र येऊन केला. म्हणजे बघा, कोंडीबा महाराजांचं स्थान सातारा, दादांचं जन्मस्थान ऑफकोर्स सातारा, तेली महाराजांचं स्थान साताराला. पुढे जाऊया. तर गुरुभेट झाल्यावर जीवनातील समस्या सहज सुटू लागतात व ज्ञानाच्या लाभाने जीवनाचा मार्ग उजळून निघतो. हे दादांना कळलं की जीवनातील ज्या समस्या आहेत त्या सुटू लागतात व ज्ञान जर प्राप्त झालं तर मार्ग उजळून निघतो. म्हणून दादा 12व्या वर्षी शिक्षण घेण्यापेक्षा ज्ञानाचा लाभ कसा होईल याची वाट बघत होते. जीवनारंभी श्री तेली महाराज माझे गुरु असे मानले होते.
तरी त्याला गुरु असे म्हणता येणार नाही. कारण त्यांची भेट झाल्यावर ते जे काय बोलत होते ते ज्ञान होते. पण माझी पात्रता न होण्याने मला त्या शब्दाचा बोध आज 50 वर्षांनी झाला. दादा आता आपल्याला काय सांगतात आहे ते आपल्याला कळतंय का? किंवा सांगण्याचा प्रयत्न करतात आहे ते कळतंय का? पण एक निश्चित आहे की 20-25 वर्षापूर्वी काय सांगत होते जरा पण कळत नव्हतं. आता आपल्याला थोडंसं कळायला लागलेलं आहे, म्हणून तर आपण एकत्र बसलोय. तसंच दादांचं वय किती? 12व्या वर्षी विचार करा, 12व्या वर्षी त्यांना एक सत्पुरुष भेटतात तेली महाराज आणि ते त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. तर माझी पात्रता नव्हती, दादाने अगदी प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. आणि पण एक गोष्ट आहे की 50 वर्षानंतर म्हणजे 64 वर्ष होतं तेव्हा त्यांचं, तेव्हा त्यांना जाणीव होत होती की बाबा त्यांनी काय सांगितलं. तेव्हा ते गुरु होते असे मी म्हणू लागलो. गुरु याचा अर्थ काय? सुंदर अर्थ दादांनी दिलेला आहे आणि अतिशय सोपा अर्थ दिलेला आहे. हा कधीच विसरता कामा नये आपण. गुरु याचा अर्थ काय? जीवनात स्थित्यंतर होणे. केवळ शब्दाने गुरु करता येत आहे. हा ते माझे गुरु आहेत, पण मी समजा आहे तसाच राहिलो तर गुरूंकडनं मी घेतलं काय? माझ्या जीवनामध्ये जर स्थित्यंतर झालेलं असेल आणि हे स्थित्यंतर मला तर जाणवलंच पाहिजे, परंतु इतरांना पण जाणवलं पाहिजे, ते पण तितकंच महत्वाचं आहे. तर म्हणता येईल की मी खरंच गुरुमार्गी आहे. त्यावेळेला माझे वय इतरांप्रमाणे होते, त्यामुळे जरी गुरु भेटले तरी गुरु या शब्दाचा अर्थ समजत नसल्यामुळे केवळ पित्याच्या आज्ञेचे पालन करण्या व्यतिरिक्त पित्याच्या आज्ञेचे पालन करण्या व्यतिरिक्त कर्तव्य मानत नव्हतो. कारण वडिलांनाही जाणीव होती की ज्या गुरुची मी सेवा करतोय ती व्यर्थ जाणार नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण इथे कार्यकेंद्रावरती आलो किंवा आपण जेव्हा आपल्या मुलांना घेऊन येतो इथे, आपले दादांविषयी बाबांविषयी श्रद्धा असते. मुलांची असते का? नाही. कारण त्याला त्याची गरज लागली नाही, आपल्याला त्याची गरज लागली आहे. ते आपल्याला काहीतरी देतात आहेत म्हणून आपण इथे येतो नाही का? मुलांना त्याची गरजच नाहीये. तसंच दादा काय म्हणतात की त्यावेळेला गुरु भेटले या शब्दाचा अर्थ मला काय माहित नव्हता बाबा, पण वडिलांनी सांगितलंय ना, जसं आपण आपल्या मुलांना सांगतो, मुलं येतात की नाही चुपचाप आपल्याबरोबर, तसंच वडिलांनी फक्त वडिलांचं पालन दादानी केलं, बाकी काही नाही. परंतु वडिलांना निश्चितपणे जाणीव होती की जी सेवा आपला मुलगा करतोय ती कधी व्यर्थ जाणार नाही. जसं आता आपल्याला माहिती आहे, त्याला जाणीव नसेल, आपल्या मुलांना जाणीव नसेल, परंतु आपल्याला माहिती आहे इथे आल्यानंतर हे संस्कार त्याच्यावरती झाल्यानंतर, कार्यकेंद्राचे संस्कार त्याच्यावरती झाल्यानंतर ते व्यर्थ जाणार नाही. म्हणजे दादांनी लिहिलेला प्रत्येक शब्द जो आहे किंवा प्रत्येक वाक्य आहे, वाक्य आणि शब्द याच्यावरती जर मनन आणि चिंतन केलं आपण तर याच्यामधनं बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये ऑलरेडी घडतात, आपल्याला त्याची जाणीव नव्हते. आता जाणीव व्हायला लागली कुठेतरी, अरे आपल्या आयुष्यामध्ये पण याच गोष्टी चाललेल्या आहेत. परंतु म्हणून मनन होणं, चिंतन होणं हे खूप गरजेचं आहे. पण आता समजा माझ्यासारखं ज्यांची साठी झालेली आहे, बरेचसे लोक आहेत आपण, आता आपण काय करणार? आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये भरपूर करण्यासारखं आहे. परंतु एक गोष्ट तर आहे, आता आपल्या मुलांची लग्न होणार का लग्न झालेली आहेत त्यांना मुलं होणार, तर जो मार्ग आपल्याला सहजतेने प्राप्त झालेला आहे आणि आपण त्याच्यावरनं त्याचा अनुभव घेतलाय, तो अनुभव आपण आपल्या मुलांच्या बाबतीत, आपल्या नातवंडांच्या बाबतीत आपण निश्चितपणे तो अनुभव शेअर करू शकतो की नाही, आणि आपण पडताळून पाहू शकतो ना, बाबा दादा आपले जे काय म्हणतात ते तसंच आहे की नाही, हे करणं आपल्या महत्वाचं आहे, आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यामुळे कुठेही अट्टास करायचा नाहीये. मुलं येतात येऊ दे, ना येत कार्यकेंद्रामध्ये नको होते, येणार त्यांची वेळ आल्यानंतर ते येणार. ओके, पुढे जाऊया.
आता हा जो डोंगर दिसतोय ना, हा डोंगर, या डोंगराच्या वरती एक स्थान आहे, इथे या इथे वरती. ओके, ते भैरवनाथाचं स्थान आहे. हा डोंगर कुठे आहे? हा डोंगर सुद्धा साताऱ्यालाच आहे. म्हणजे बघा, आता बघा किती गंमत असते. दादांचा जन्म साताऱ्याचा, कोडणीमा महाराज त्यांचं स्थान साताऱ्याचं, त्याच्यानंतर तेली महाराज साताऱ्याचे, आणि हे भैरवनाथ जे आहेत, जिकडनं दादांची सेवा सुरू झाली, देवाची सेवा, ते स्थान सुद्धा साताऱ्याच. म्हणजे ईश्वर कशा गोष्टी घडवत असतो की एका ठिकाणी ह्या व्यक्तीला जन्म द्यायचा आहे, या स्थानी जन्म द्यायचा आहे म्हटल्यानंतर त्याची योजना पहिल्यांदा त्यांनी तयार करून ठेवलेली असते. त्याच्यावरती संस्कार काय करायचे, कसे घडवायचे. तर पुढे दादा काय म्हणतात ते बघा. काय म्हणतात दादा? एके दिवशी वडिलांनी श्री भैरवनाथांचा दृष्टांत झाला. मी अंधारात आहे, मला प्रकाशात येण्याची इच्छा आहे. इथे भैरवनाथांचं देऊळ आहे वाटतं, आता चांगलं देऊळ बांधलंय. त्यावेळेला कसं होतं, असं होतं भैरवनाथ. आणि त्यावेळेला दादांच्या वडिलांना दृष्टांत झाला की मी अंधारात आहे, मला प्रकाशात येण्याची इच्छा आहे. ही आज्ञा वडिलांनी मला सांगितली. एवढेच नव्हे तर मला घेऊन चैत्र पौर्णिमेत श्री भैरवनाथांच्या मंदिराकडे डोंगरावर गेले. त्या दिवशी वडिलांनी पणती लावून भैरवनाथाच्या मंदिरात प्रकाश केला व मला बोलावून सांगितले, रोज नियमाने तू या देवळात येत जा व पणतीत तेल घालून प्रकाश करत जा. या नियमाप्रमाणे मी नित्याने त्या मंदिरात जाऊन दिवा लावित असे, पण त्यावेळी प्रकाश करीत जा या आज्ञेचा बोध झाला नाही. मी त्या डोंगरावरती दादांच्या वडिलांनी दादांना नेलं आणि सांगितलं, दादांच्या वडिलांना दृष्टांत झाला होता की मी अंधारात आहे, इथे येऊन पणती लावत जा, उजेड करत जा, प्रकाश करत जा. त्याप्रमाणे वडिलांनी काय केलं, दादा त्यावेळेला लहान होते, 12 वर्षाचे 13 वर्षाचे, त्याला घेऊन गेले तिकडे आणि त्याला सांगितलं, आज मी पणती लावते, आता नियमितप्रमाणे तू पणती लावायची या आधी. हे स्थान किती पवित्र व स्वयंभू आहे याची प्रचिती एका पौर्णिमेला आली. तोपर्यंत एक देऊळ असतं की नाही, तसं देऊळ वाटत होतं, परंतु हे स्वयंभू स्थान आहे याची प्रचिती दादाला आली. मी सकाळीच माझे बंधू श्री रामभाऊन बरोबर पूजा साहित्य घेऊन दर्शनार्थ गेलो असता डोंगरावर शिटीचा आवाज ऐकू येऊ लागला. हळूहळू डोंगर चढताना समोर जे दृश्य पडले ते पाहून भयभीत होऊन मी व रामभाऊनी लोटांगण घातले. म्हणजे त्या डोंगरावरती चढत असताना रामभाऊ कधी कधी ही गोष्ट सांगतात, त्यांच्या तोंडून ऐकण्यासारखी आहे, की डोंगरावरती जात असताना त्याला शिट्टीचा आवाज ऐकू आला आणि रामभाऊ आणि ऑफकोर्स दादा दोघेही भयभीत, आणि दोघेही लहान होते. तर दोघांनी शिट्टीचा आवाज ऐकून आल्यानंतर ते एक दृश्य समोर बघितलं आणि दृश्य बघितल्यानंतर ते काय केलं, त्यांनी लोटांगण घातलं. त्या क्षणी शिटीचा आवाज बंद झाला व समोर श्री शेष भैरवनाथांच्या जवळ बसले आहेत असे दृश्य दिसले. शेष म्हणजे काय, नाग, असा वेगळा 5 पण्याचा नाग, असा त्या शेषा म्हणजे भैरवनाथाच्या शेजारी बसल्या याचा असं दृश्य त्यांना दिसलं. हा चमत्कार आहे का सत्य आहे या संभ्रमात त्यानंतर मी कैक दिवस होतो व त्या दिवसापासून एक वेगळाच अनुभव घेत होतो. पहिला लक्षात ठेवा, दृष्टांत, वेगळेपणा, काहीतरी आहे वेगळी शक्ती, याची जाणीव पहिल्यांदा दादांना कुठे झाली, 12 वर्षाचे होते, की काहीतरी वेगळं आहे, ज्या इथे शेष आलाय म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर ते वेगळ्याच पद्धतीने विचार करू लागले, एक वेगळाच अनुभव घेत होते. हा काय प्रकार आहे हे विचारणार तरी कोणाला, सांगायचं म्हणजे हे विचारायचं तरी कोणाला. शेवटी काय त्यांचे वडील होतेच. शेवटी वडिलांना सर्व हकीकत निवेदन केली. त्यावेळेला ते म्हणाले, श्री शेषांचे दर्शन झाले तो चमत्कार नसून प्रत्यक्ष श्री शेषांनीच दर्शन दिलेले आहेत, म्हणजे देवाने दर्शन दिलेले आहेत. आणि त्यावेळेला जेव्हा वडिलांनी सांगितलं, बरोबर दादांचं वाक्य बघा,
त्यामुळे देव आहे ही बाजू दृढ होऊन मी 100% आस्तिक होऊन यापुढील आयुष्यात नुसता चमत्कार किंवा दृष्टांत झाला म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवून गप्प बसणार नाही किंवा बसलो नाही. त्या सर्व घटना काय घडतात व त्यामागे काय काय कारण आहे याचा शोध लावून जगाला सांगणे आपले इष्ट कर्तव्य आहे असे मी समजू लागलो. म्हणजे एक फक्त गोष्ट घडली होती. त्याच्यानंतर आता दादाने काय केलं, तेव्हा 12 वर्षाचे होते, त्याच्यानंतर जवळजवळ 58 वर्ष जगले. त्या 58 वर्षाच्या किंवा 50 वर्षाच्या या कालावधीमध्ये दादानी काय 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 गोष्टी केल्या, सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि आपल्यासमोर सगळ्या मांडलेल्या आहेत. ही सुरुवात होती. आता आपल्या बाबतीत असं समजा एखादी गोष्ट घडली तर आपण काय करतो, विचार करतो, हा घडलं ना जाऊ दे. दादाने तसं नाही केलं. दादाने काय म्हटलं, ही गोष्ट घडली ना, कशामुळे घडली, काय आहे, कसं आहे, काय काय आहे, याचा सगळा अभ्यास केला आणि तो अभ्यास आपल्यासाठी मला. दादाने शिक्षण घेतलं होतं का नाही, 4थी नापास. परंतु दादा तेवढ्याच अस्खलित मराठीत बोलायचे, इंग्लिशमध्ये बोलायचे, उर्दूमध्ये बोलायचे. ऑफकोर्स ही गुरुकृपा होती. म्हणजे आपलं जे फॉर्मल एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो ना, शिक्षण, त्याच्याने मी काय करू शकतो, प्रापंचिक जे काय मला पाहिजे ना ते मी प्राप्त करू शकतो. कळलं का? परंतु जर मला अध्यात्मामध्ये शिरायचं असेल, म्हणजे नॉलेज समजा हवं असेल, तर नॉलेज मी काय प्राप्त करू शकतो, माझं जीवन कसं व्यतीत करायचं प्राप्त करू शकतो. आता इथे हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. चर्चेचा विषय म्हणजे काय, आता समजा एखादा शिक्षक आहे, मी शिक्षक आहे, माझा विषय गणित आहे. आता या गणित सध्या मी शिकवलं, त्याचे मला पैसे मिळतात, मोबदला मिळतो, मला शिकवल्याचा आनंद मिळतो, ती गोष्ट वेगळी, पण मला पैसे मिळतात म्हणजे माझा चरितार्थ चालतो. डॉक्टर आहे, डॉक्टर औषधं देतो, उपचार करतो, त्याचे त्याला पैसे मिळतात, त्याचा चरितार्थ चालतो. मग हे फक्त केवळ शिकवणं किंवा डॉक्टरकी करणं किंवा शिक्षकी करणं हे एवढं करणं हे गैर आहे का? प्रापंचिक करत असताना, प्रापंचिक या गोष्टी करत असताना या गैर आहेत का, त्या तेवढ्या अयोग्य आहेत का? नाही, दादाने तसं काही सांगितलेलं नाहीये. दादाने किंबहुना त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे की तुमचा जे काय प्रोफेशन असेल, काही असेल, त्याच्यामध्ये सुद्धा नॉलेज आहेच. पेनिसिलिनचा शोध फक्त एका सायंटिस्टनी लावला, परंतु त्याचा उपयोग सगळेच डॉक्टर करतात ना. पण त्या सायंटिस्टलाच तो शोध का लागला? कारण हे सगळं आहे वरती. त्याचप्रमाणे तू आपल्या प्रत्येकाच्या विषयामधलं ज्ञान अजून भरपूर तिथे आहे. ते ज्ञान आपण आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे आपला जो काही विषय असेल, कोणाचा शिक्षकी असेल, कोण डॉक्टर असेल, कोण इंजिनियर असेल, जो कोण असेल, म्हणजे अगदी घरामध्ये काय म्हणतात तो आपण जेवण करणारी बाई असेल, म्हणजे स्वयंपाक करणारी बाई असेल, त्याच्यामधनं सुद्धा असं आपण ज्ञान प्राप्त करू शकतो, जे ज्ञान आहे तिथे, आणि जेणेकरून काय जनजीवन सुखकारक होऊ शकतं, म्हणजे इतरांना त्याचा उपयोग होऊ शकतो. हा अतिशय महत्वाचा सिद्धांत दादानी सांगितलेला आहे, पुढे त्याच्यानंतर दिलेला आहे. तर पुढे जाऊया. तर ह्या सर्व घटना काय घडतात व त्यामागे कारण काय याचा शोध लावून जगाला सांगणे आपले इष्ट कर्तव्य आहे असे मी समजू लागलो. आता हे तेली महाराज आहे. त्या तेली महाराज एके दिवशी वडिलांनी श्री तेली महाराजांची भेट रस्त्यात झाली असताना मला जेवू घालत जा असे हाक मारून त्याला वडिलांना सांगितले व वडिलांनी माझ्या आईला जेवण करण्यास सांगितले. आता थोडक्यात काही गोष्टी मी पूर्ण वाचत नाही, फक्त थोडक्यात सांगतो तुम्हाला, कारण आपल्याला अभ्यास पुढे पूर्ण करायचा, अजून पुढे खूप करायचंय. तर तेली महाराज जे होते त्यांनी एक दिवशी दादांच्या वडिलांना सांगितलं की एक काम कर,
मला तू जेवण घालत जा किंवा जेवू घालत जा. त्याप्रमाणे वडील घरी गेल्या आणि आईला सांगितलं की म्हणजे आपल्या बायकोला सांगितलं की जेवण कर, आपल्याला असं असं तेली महाराजांना डबा पाठवायचा. आणि ते डबा घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर तेली महाराजांनी सांगितलं मला तुझ्याकडनं डबा नको, तू एक काम कर तुझ्या मुलाला पाठव, त्याच्याकडनं मला डबा हवाय. त्याप्रमाणे ते घरी आले वडील आणि दादांना म्हणाले की तेली महाराजांनी असं असं सांगितलंय की तुझ्याकडनं डबा घेऊन जा, तुला माहिती आहे ना तेली महाराज कोण आहेत? ते म्हणाले हो. तर त्याप्रमाणे तेली महाराजांकडे दादा डबा घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर तेली महाराज म्हटलं एक काम करतो, डबा आहे ना त्या फळीवरती ठेवून दे वरती. मग त्यावरती फळीवरती ठेवला डबा आणि त्याचा दुसरा डबा आणि ते मग त्यांनी तो डबा काही खाल्ला नाही, तिथे वरतीच ठेवला. तर दररोज दादा डबा घेऊन येते, त्या फळीवरती यायचे, दुसराच कोणता तरी डबा खायचे, असं चालायचं. म्हणजे दादांनाही काय कळत नव्हतं की बाबा हे काय. तर तेली महाराजांचा अन्न ब्रह्माचा आशीर्वाद होता त्यांच्याकडे. त्यांच्याकडे अन्न कधी शिळं व्हायचंच नाही. पण दररोज दादा यायचे, तिथे ठेवायचे आणि बसून राहायचे. असे अनेक दिवस गेले, बाकी काही नाही. तर दादांनी मग एक दिवशी थोडी डेअरिंग केली आणि मग बाबांना म्हणाले की बाबा माझ्या परीक्षा आता जवळ आलेली आहे, तर त्यामुळे मला वेळ पुरत नाही, तर मी काय करू? तेली महाराजांचं वाक्य दादाने सांगितलं तेच वाचूया आपण. ते म्हणाले जगाला शिकून आग लावू नकोस, आग लागली आहे ती विझव. आता 12-13 वर्षाचे दादा, त्यांना जगाला आग लागली आहे म्हणजे काय आग लागली आहे आणि लागलेली आग विझव या ब्रह्मवाक्याचा अर्थ तेव्हा त्यांना कळला नाही. आता आपल्याला आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की बाहेर काय चाललेलं आहे आणि कुठेतरी विझलं पाहिजे. बरं, याचा अर्थ मला काही समजला नाही. दादा म्हणतात परीक्षा आली आणि परीक्षेमध्ये काय झालं, रिझल्ट लागला, 33% गुण मिळाले. दादा निराश झाले. वडिलांना सांगितलं, वडील काय म्हणाले पुन्हा अभ्यास कर, त्याच्यात काय. महाराजांकडे गेले. महाराज काय म्हणतात शिक शिक, कसा आग लागतोस ते बघतोस मी. म्हणजे तू कसा आग लावतोस ते बघतोस मी. म्हणजे शिक्षणाने आपण काय करतो नेमकं, मला जी बुद्धी प्राप्त झाली या बुद्धीचा समजा मी दुरुपयोग केला, शिक्षण प्राप्त केलं, तर मी त्या शिक्षणाचा उपयोग सदुपयोग करतो की दुरुपयोग करतो. म्हणजे समजा आपण वकील म्हटले, आता वकिलाने सचोटीने आपला धंदा करायला पाहिजे, व्यवसाय येतो त्यांचा. परंतु आपण समजा ठरवलं की बाबा असल्याचं नसलं करायचं, या हे असं ते तसं करायचं, कळलं की नाही, करू शकतो की नाही. मग हा सदुपयोग झाला का? आणि मग आपण काय म्हणतो व्यवसायाच्या खाली आपण म्हणतो नाही हा आमचा प्रोफेशन आहे, व्यवसाय असल्यामुळे मला ते करायला पाहिजे, असं काय नाही. आपल्याला कळलं पाहिजे की कोणत्या केसेस आपण घ्यायच्या. म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये लक्षात ठेवा 2 बाजू असतात, त्याच्यापैकी कोणती बाजू निवडायची हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण काय, हे असं केल्यानंतर आग लागते, असं केल्यानंतर आग विझते, हे आपल्याला जर कळेल तरच ते जे शिक्षण आहे त्याच्यात ज्ञानामध्ये त्याचं परिवर्तन झालं असं म्हणता येईल. नाहीतर ते शिक्षणच राहिलं त्याचा उपयोग काही नाही. म्हणून त्यांनी काय म्हटलं कसा शिकतो ते बघतो मी. पुन्हा परीक्षा झाली दादांची आणि दादा फेल झाले, नापास झाले. आता आपल्याला आश्चर्य वाटेल नाही का, अरे दादा आणि नापास. लहान मुलांना तर एकदम कौतुक वाटेल, ह्याला दादा पण नापास झाले होते. पण त्याचे ईश्वराची योजना आहे नाही का. त्यामुळे आणखी मनाने खचलो. दादा म्हणतात पुढे काय करायचे, घरातला वडील मनुष्य म्हणजे सर्वात ज्येष्ठ किंवा सर्वात मोठे दादा, भाव आणि बहिणींमध्ये शिक्षण नाही पदराला, मग आता पुढे राहायचं कसं. आता दादांना विचारायचं म्हणजे कोणाला विचारणार, तेली महाराजांना विचारलं तर अशी काहीतरी उत्तर मिळणार. दादाने कोणाला विचारलं वडिलांना, आता पुढे काय करू.
दादांच्या वडिलांनी सुद्धा काय उत्तर द्यावं. दादांच्या वडिलांनी फक्त एवढं सांगितलं, महाराज सांगतात ना त्याप्रमाणे तू कर. आश्चर्याची गोष्ट आहे ना. म्हणजे महाराजांकडे जाऊन आपला मुलगा फेल होतोय तरीही सांगतात, महाराज सांगतात तसे कर. एवढा विश्वास पाहिजे आपला. तो असतो का आपला? नाही. दादांचं वाक्य त्याच्यानंतर अति सुंदर आहे. जगातातील लोक आपली मुले पास व्हावीत म्हणून महाराजांचा आशीर्वाद घेत, हे मी पाहिलं असताना मला नापास करताना हे वाक्य बोलताना मी प्रथमच ऐकले होते. म्हणजे ज्याच्याकडे गेल्यानंतर माझा मुलगा नापास झाला, कळलं की नाही, तरी असताना नाही तू त्यांच्याकडे जायचं, हे म्हणाला मी प्रथमच ऐकले होते. पण त्यावेळेला दादाला त्याचा बोध त्यावेळेला झाला नाही, नंतर त्याचा बोध झाला की त्यांनी ते तसं का सांगितलं होतं. म्हणजे शालेय शिक्षण महत्वाचं होतं की तेली महाराजांकडनं मिळालेलं जे शिक्षण आहे ते भवितव्यात उपयोगी ठरणार होतं, हे आता आपण जाणतो नाही का. शेवटी मी महाराजांकडे गेलो. आता पुढील आयुष्यात काय करू या विचाराने मी त्यांच्याकडे जाऊन सर्व परिस्थिती निवेदन केली. त्यावेळी माझ्याकडे पाहून त्यांनी असे उद्गार काढले. काय म्हणाले? कारण दादा लक्षात ठेवा एकदम रडायलाच लागली. तेव्हा त्यांनी काय म्हटलं, देवासारखा देव असून रडतोस काय? जन्माला येणारा मनुष्य कलमाला रडतो? तूच तर देव आहेस, तुझ्यामध्ये देवत्व आहे, तू देव आहेस. आता मी काय म्हणतोय ना, ह्याची प्रचिती मी गेल्यावर तुला येईल, पण तेव्हा मी नसणार. शहाणा हो व भैरवनाथांनी सांगितल्याप्रमाणे प्रकाश कर. या वाक्याचा अर्थ ब्रह्म म्हणून विचार कर. जास्त खोलात जाऊ नको, नाहीतर बुडून मरशील. म्हणजे काय? तत्वज्ञान तुला सांगितलं प्रकाश कर, तेवढंच. आता आपल्याला समजा सांगितल्या अमुक एक गोष्टी करायच्या, की कशाला करायचं? वाय, वेन, व्हॉट, डब्ल्यू नको. कशासाठी किंवा का नको, सांगितलं ना करूया. ब्रह्म आहे ना, आहे दादानी सांगितलंय ना, करायचं. त्याच्यामध्ये जायचं नाही. कशासाठी करायचं? नाहीतर बुडून मरशील, असं त्यावेळेला प्रबोधन केलं होतं. आणि तेच प्रबोधन आपल्याला सुद्धा लागू पडतं. आपल्याला विचार करायचा नाहीये. दादाने हे सांगितलंय ना, निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी विचार असणार. त्याच्यामध्ये वेळ घालवण्यासाठी मला आणि त्याच्याआधी डिस्कशन करायचं, मग हे खरं आहे काय खोटं आहे, दादानी सांगितलं होतं, अमुक केलं होतं, यामध्ये आपल्याला पडायचंच नाहीये. दादानी सांगितलं आहे असं कोणी सांगितलं ते ऐकायचं नाही. दादानी सांगितलेलं आहे हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपल्याला समजा सापडलं तर ते दादानी सांगितलंय म्हटल्यानंतर करायचं, झालं, संपलं. उद्या मी समजा सांगितलं दादाने ना असं असं सांगितलं, पण सतीश भाई स्वतःच सांगतात आहेत, त्यांना जे वाटलं ते दादाने कधी सांगितलंच नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, या गोष्टी सगळ्या आपल्याला बाजूला सारता यायला पाहिजे. आणि जे ब्रह्मवाक्य आहे, म्हणजे दादांच्या तोंडातून पडलेलं जे ब्रह्मवाक्य आहे त्याचाच विचार व्हायला पाहिजे. पुढे पुढे अजून त्याच्यानंतर असं म्हटलंय की अजून काही दिवस गेल्यानंतर एक गुराखी भेटला दादा आणि म्हणाला की तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथे वरती जाताना त्याच्या आधी तिथे एक झरा आहे, त्या झऱ्यावरती जा, तिथे आंघोळ करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे दिवा लावायला जा. तर दादाने काय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि दादा गेले. पण परंतु तो गुराखी पुन्हा काही दिसला नाही दादाला. मग काही दिवस गेल्यानंतर दादा म्हणाले की आपण बघूया तर त्या बाजूला जाऊन, आणि दादा त्या बाजूला गेले. तर तिथे झरा होता आणि झऱ्यावरती आंघोळ करून त्याच्यानंतर पणती लावायला गेल्यानंतर एक वेगळाच प्रकाश पडल्याचा अनुभव दादाला आला. दादा म्हणता आंघोळ करून मी तिथे गेल्याबरोबर एक वेगळाच प्रकाश पडल्याचा अनुभव आला.
आणि त्यावेळेला मला प्रकाशात आण किंवा प्रकाशात ठेव हे भैरवनाथांनी वडिलांना सांगितलं होतं ना, त्याची जाणीव मला त्यावेळेला किंवा त्याची साक्ष मला त्यावेळेला पटली, असं दादा म्हणतात. आता पुढे पुढे एक दादाने एक आपला अनुभव सांगितलेला आहे. काय अनुभव सांगितलाय? अशी सेवा चालू होती. तर एके दिवशी असा एक वेगळाच ध्वनी दादांना ऐकू आला. दादाला वाटलं का ते भूत बीत आहे म्हणून. कोण नाहीये. शिटीचा आवाज वेगळा होता आधी, पण आता काहीतरी वेगळाच ध्वनी आला ओम करून असा. तर दादाला वाटलं भूत वगैरे आहे. कळलं की दादानी कपडे बिपडे घेतले आणि पळून घरी आले. आणि वडिलांना सांगितलं मला आता पुन्हा तिथे पाठवू नका भैरवनाथांकडे, तिथे भूत वगैरे आहे. त्या वडिलांनी शांतपणे ऐकून घेतलं, हसले, म्हणाले अरे ते स्वयंभू ते भूत वगैरे असणं शक्य नाही, चल आपण जाऊया पुन्हा एकदा. दादाला घेऊन ते पुन्हा गेले नंतर. आणि तिथे जाऊन बसले, पुन्हा तो ध्वनी येऊ लागला. तर त्या वडिलांनी त्यांना सांगितलं तू ऐक, नीट ऐक, हा ध्वनी भूताचा नाहीये, हा सिंहनाद आहे म्हणाले. देव जेव्हा प्रसन्न होतो ना त्यावेळेला असा नाद निर्माण करतो. परंतु दादाने कधीच ऐकला नव्हता. त्यावेळी दादाला काय वाटलं, अरे भूत आहे का काय. तेव्हा दादांच्या वडिलांनी सांगितलं दादांना, आतापर्यंत मला गुड होतं तुझ्या जन्माचं. म्हणजे वडील मुलाला सांगतात, हा आतापर्यंत मला गुड होतं तुझ्या जन्माचं, पण आता मला कळलं, आता आपण एक काम करूया, आपण शांत चित्ताने घरी जाऊया. म्हणजे दादांमध्ये काहीतरी वेगळं आहे याची जाणीव वडिलांना त्यावेळेला, म्हणजे दादांना वडिलांना होती, पण गुड होतं ते. पण त्याच्यानंतर त्यांना कळलं की हा जो आपला पुत्र आहे याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, हा काहीतरी वेगळं करून जाणार आहे. आणि त्यावेळेला ते निश्चिंत झाले आणि त्याच्यानंतर ते घरी आले. तेली महाराजांचं जे स्थान आहे त्याचा मग सांगितल्याप्रमाणे जीर्णोद्धार झाला. आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर ही नवीन मूर्ती त्या ठिकाणी आता बसवण्यात आलेली आहे. कधी तुम्ही समजा तिथे गेलात साताऱ्याला तर अवश्य जा. कोंडिमा महाराजांचं स्थान आहे ते बघा. त्याच्यानंतर मग हे तेली महाराजांचं स्थान आहे ते बघा. त्याच्यानंतर वरती डोंगरावरती भैरवनाथांचं जे पहिल्यांदा छोटंसं मंदिर होतं ते त्याचा जीर्णोद्धार करून तिथे सुद्धा सुंदर एक मंदिर झालंय, तिथे जा. दादांचं मूळचं घर आहे तिकडे, जन्मस्थान आहे त्यांचं दादांचं, तिथेही तुम्ही जाऊ शकता. दादांचे पुतणे गुरुदास भागवत त्या ठिकाणी असतात, तर त्यांना फोन करा आणि तिथे जा. म्हणजे आपण जसं आपण काय म्हणतो तीर्थयात्रेला जातो ना, तर इथे जे या 4 स्थानाला तुम्ही जर भेट देऊन आलात तर ही तीर्थयात्रा झाली तुमची. कारण या सगळ्या ठिकाणी दादांचं वास्तव्य होतं, हे महत्वाचं आहे. पुढे जाऊया. आरंभी दादा म्हणतात मला वाटायचं की गुरुमार्गाचा ते अवलंब करायला पाहिजे. त्यावेळेला एका गुरुपौर्णिमेला त्याला स्वप्न पडलं आणि त्याला सांगितलं की त्याच्या स्वप्नामध्ये कोणीतरी येऊन सांगितलं तुझे गुरु या जगतात जन्माला आले नाहीत, तेव्हा गुरूंचा शोध घेऊ नकोस. आज गुरुपौर्णिमा आहे, तेव्हा सायंकाळी तू भैरवनाथ यांच्याकडे जा आणि तेथे गुरु याचा सविस्तर अर्थ तुला समजेल. दादाला पण वाटत होतं की आता बाबा आपल्याला कोणतरी गुरु पाहिजेत. तेव्हा त्याला स्वप्नामध्ये कोणीतरी येऊन सांगितलं की बाबा, त्याला असा दृष्टांत झाला, तुझे गुरु अजून जन्माला आलेले नाहीत. जन्माला आले म्हणजे तशा अर्थाने जन्माला नाही, तुझे गुरु म्हणून तुला ठरवणारे अजून जन्माला आलेले नाही, किंवा तुला शिष्य म्हणून पत्करणारे अजून जन्माला आलेले नाहीये. पण गुरु म्हणजे काय नेमकं ते भैरवनाथांकडे तू संध्याकाळी जाशील ना तर त्यावेळेला तुला कळेल. त्याप्रमाणे
दादा भैरवनाथाच्या डोंगरावरती गेले, पूजा अर्चा वगैरे झाली, मनोभावे त्यांनी प्रार्थना केली आणि कुठनं ध्वनी वगैरे ऐका येतो का, ते डोळे बंद करून असे बसले होते. तर पूर्वीच प्रमाणे म्हणजे आधी जसा आला होता तसा तो नाद पुन्हा येऊ लागला. आता तो नाद दादांच्या परिचयाचा झाला होता. तो नाद म्हणजे दुसरा काय नसून ओंकार होता. मग दादा म्हणतात की मीही त्याप्रमाणे म्हणू लागलो. भैरवनाथाने हळूहळू माझ्याकडून 5 स्थानातून, म्हणजे कोणते 5 स्थान? नाभी, हृदय, कंठ, ललाट आणि ब्रह्म, या 5 स्थानांमधनं त्यांनी हा ओंकार माझ्याकडून करून घेतला. त्यानंतर काय शब्द आले भैरवनाथांचे, जो ओंकार तू आज म्हटला आहे तो 5 स्थानातून म्हणावायचा असून त्या स्थानातून स्वर अशा संतेने म्हणायचा आहे. पुढे हा स्वर या स्थानातून न उच्चारता 5 स्थाने सिद्ध झाली म्हणजे एक सूर म्हणावा लागतो, म्हणजे एक सूर येणार. आणि त्यावेळेला जो सूर वाणीतून उच्चारला जातो तो उच्चार नसून स्वरांचे रूपांतर निनाद मध्ये होते आणि हा नाद म्हणजे शिवनाद असतो. म्हणजे त्याच्यामधले बारकावे दादांना समजून त्यांनी सांगितले आणि हेच दादांनी नंतर आपल्याला आपल्या ओंकार साधनेमध्ये सुद्धा समजून सगळं सांगितलेलं आहे. आता ही ओळख कशाची होती? ब्रह्मांडाची होती. म्हणजे ब्रह्मांडाची ओळख करून देण्यासाठी हे सगळं होतं. आता आपण ओंकार ओ ओंकार झाला, हा प्रापंचिक ओंकार आहे. परंतु कशी आपली 5 स्थानं शुद्ध करायची आणि नंतर ओंकार करायचा हे दादाला त्यावेळेला शिकवलं. तेव्हा प्रयत्नांची केवढी पराकाष्ठा करावी पाहिजे हे मनाशी ओळखून पुढे चल. प्रकाश म्हणजे ज्ञान, ते देणारे तुझ्या पाठीशी आहे. आजपासून हा कार्यारंभ कर. तो सिद्ध होण्यासाठी संबंध आयुष्य जरी पुरले नाही तरी हरकत नाही. जेवढे आपल्या वाट्याला येईल तेवढे ज्ञान जगाला देऊन ज्ञानी कर, पण माघार घेऊ नकोस. पुढचे मार्गदर्शन ज्यांच्या नावाने तुला वडिलांनी फकीर केला आहे तेच तुला करतील. तोपर्यंत तुला गुरु नाहीत असे म्हणू नको. गुरुच तुला शोध घेत येतील. काय म्हटलं भैरवनाथांनी? एक उपदेश केला. काय उपदेश केला? उपदेश फक्त एवढाच केला, काय की पुढचं म्हणजे मार्गदर्शन आहे, हे पुढचं मार्गदर्शन तुला ज्यांनी फकीर केलाय ना तेच करतील. आता हे फकीर कोणी केलंय हे आपण नंतर बघू. आणि तू कोणाच्या शोधात जाऊ नको, गुरुच तुझ्या शोधात येतील. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं हे आपण 2 हे बघितले, तेरी महाराजांचं नवीन हे आणि हे मंदिराचं. हा, आता पुढे काय झालं बघा. पुढे चरितार्थासाठी काही मिळवावे अशी इच्छा झाल्यामुळे मी पुण्यात आलो. आल्यावर काही नोकरीचा प्रयत्न केला पण त्यात काही यश आले नाही. म्हणजे पहिल्यांदा प्रयत्न केला तरी नोकरी मिळत. दादा सर्वात ज्येष्ठ होते, कळलं की नाही. दादांच्या वडिलांचा बसचा बिझनेस होता, त्याच्याविषयीचा उल्लेख पुढे केलेला आहे दादाने. परंतु आपण काय त्याची चरितार्थ पाहिजे, आपला चरितार्थ पुढे लग्न करायचंय, सगळ्या गोष्टीसाठी लागणार, म्हणून दादा साताऱ्यावरनं पुण्याला आले. आल्यावर नोकरीचा प्रयत्न केला पण त्यात काही यश आले नाही. आता अतिशय महत्वाचं वाक्य हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. आपण प्रयत्न केला व ज्या अर्थी हे यश आपल्याला प्राप्त होत नाही याचा अर्थ परमेश्वराची इच्छा नाही असे समजून गप्प बसणे हिताचे असते. कळलं का? आपण प्रयत्न केला व ज्या अर्थी ते यश आपल्याला प्राप्त होत नाही याचा अर्थ परमेश्वराची इच्छा नाही असे म्हणून गप्प बसणे भाग आहे, किंवा गप्प बसणे हे जास्त हिताचे असते. आपण काय करतो? आपण रडत असतो त्या देवाच्या नावाने, तुम्हाला अजूनपर्यंत हे दिलं नाही, मला अजूनपर्यंत दिलं नाही, मला अजूनपर्यंत हे दिलेलं नाही. कळलं की नाही?
मी हे एवढे प्रयत्न केले तरी तुम्हाला ते यश देत नाही. प्रयत्न केले की नाही? तुम्ही घरी तर बसला नाहीत. प्रयत्न केल्यानंतर जर आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त होत नसेल, कोणतीही प्रयत्न सगळं केल्यानंतर, कारण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, पण प्रयत्न केल्यानंतर सुद्धा यावरती प्राप्त होत नाही, त्यावेळेला परमेश्वराला ती आपल्याला द्यायची नाहीये ती गोष्ट. ही परमेश्वराची तशी इच्छा आहे असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. कसंही करून मी ते मिळवणारच, बाय हुक ऑर बाय क्रूक, असं करायचं नाही. कारण परमेश्वराला माहिती आहे की आपल्या हिताचं काय. याला समजा ही गोष्ट आता दिली, त्याला भावी काळामध्ये ह्याचा त्रास होणार आहे, त्याच्यापेक्षा नको ना. काय काय वेळेला लग्न होत नाहीत, काय काय वेळेला मुलं होत नाहीत, त्यावेळेला काय वाटतं आपल्याला, अरे लग्न झालं नाही म्हणजे काहीतरी माझं चुकलंय, अमुक आहे तमुक आहे. मुलं होत नाही म्हणजे काहीतरी कमीपणा. असं नाहीये, दादाने म्हटलंय असं मुळीच नाहीये. किंबहुना जर आपण जर वेगळा विचार केला तर ज्या वेळेला लग्न होत नाही म्हटल्यानंतर नवऱ्याचा ऋणानुबंध येत नाही. मुलं नसल्यामुळे मुलांचा ऋणानुबंध येत नाही. म्हणजे आता अर्थ काय, परमेश्वर काय करत असतो, परमेश्वर ऋणानुबंध कमी करत होता. कारण आयुष्यामध्ये जे काय दुःख येतात ती ऋणानुबंधांमुळे येतात. आपल्याला त्याचा बोध असतो का? नाही. आपल्याला फक्त तो क्षण आणि दुसऱ्यांच्या तुलनेत आपल्याकडे ही गोष्ट नाहीये. काय काय वेळेला ज्यांना मुलं नसतात त्यांना स्वतःला त्याची जाणीव पण नसते, पण इतर हिरवीत असतात इतर लोक, अरे त्यांना मूल नाही, त्यांना मूल नाही. तुमचं काय कर्तृत्व आहे की आपलं काय कर्तृत्व आहे मुलाला जन्म घालण्यामध्ये? काही नाही. म्हणजे उद्या जन्माला मुलं जन्माला घालायची आणि त्या अव्यात निघायची, वाह्यात निघायची, अव्यात वाह्यात निघायची, त्याच्यापेक्षा आपल्या तोंडातूनच होता, त्याच्यापेक्षा अशी मुलं नको रे बाबा. मग हे परमेश्वराला माहिती आहे ना, यांच्याकडनं अजून काहीतरी सत्कर्म करून घ्यायचं आहे, बऱ्याचशा गोष्टी करून घ्यायच्या आहेत. एका जोडप्याचा उल्लेख मी इथे करू शकतो, कारण माझे त्यांच्याबरोबर असे संबंध आहेत आणि अधिकाराने मी सांगू शकतो. ते म्हणजे कोण? आपल्या शोभाताई आणि दत्ताका. शोभाताई आणि दत्ता काका यांना मूल झालं नाही अशातला भाग नाही. त्यावेळेला एकदा झाले पण होतं, म्हणजे गरोदर पण झालं, म्हणजे आता अर्थ काय कमी आहे अशातला भाग नाही, परंतु शेवटी मूल झालं नाही ही वस्तुस्थिती आहे. आता त्यावेळेच्या भक्त भाविकांनी अरे यांना मुलं नाही अमुक नाही तमुक आहे असं केलं. परंतु आता समजा आपण जर विचार केला तर वंदने दादांची जी 8 संमेलन वंदने दादांनी जी घेतली होती ती सगळी लिहून काढणं, हे शोभाताई, त्यांना मदतीस दत्ता काका आणि ऑफकोर्स शशी काका यांच्या माध्यमातून घडलं की नाही. आता समजा शोभाताई त्यावेळेला मुलं असते तर घरी तेवढा वेळ देऊ शकले असते का लिहायला? नाही. त्याच्यानंतर मग आम्ही जी काही संकलनं केली पुढची, त्या संकलनामध्ये त्यांनी मदत केली. आता काय करतात ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दादानी जे काही त्यांना ज्ञान दिले ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. आता हेच जर कुठेतरी फॅमिली, कुटुंबाची शेपूट समजा मागे असती तर जाता आलं असं का? म्हणजे परमेश्वराला माहित असतं की याच्याकडनं काय करून घ्यायचं नेमकं, त्याप्रमाणे ते देत असतो. या वाक्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे की आपण प्रयत्न केला आणि तरी त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं नाही, म्हणजे याचा अर्थ काय की परमेश्वराला आपल्याला ती गोष्ट द्यायची त्याची इच्छा नाहीये. इच्छा नाही म्हणजे याचा अर्थ काय, तुमच्यामध्ये काय कमतरता आहे म्हणून नाही, तर त्याच्यापेक्षा तुमच्याकडनं काहीतरी जास्त वेगळं करून घ्यायचंय. मूल जन्माला घालणं हा एक पुरुषार्थ आहे, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु तोच केवळ पुरुषार्थ अशातला भाग नाहीये, त्याच्याबरोबर अनेक पुरुषार्थ आहेत. तर ते जर जास्त महत्वाचे असतील आपल्या बाबतीत
तर तो तसं करून देणार नाही आपल्याला, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे वाक्य. बरं, शेवटी निर्णय घेतला की आता काय करायचं. नोकरी तर मिळाली नाही ना दादांना, मग काय करायचं. दादा म्हणाले शेवटी निर्णय घेतला की आपण मिलिटरीमध्ये जावं, म्हणजे इथे बसण्यापेक्षा नोकरीचा लाभ होईल, बाहेरचं जग फिरायला मिळेल. आणि पुढे काय होणार याचा विचार काय दादांना नव्हता. आता काय करणार. एका बाजूला परमार्थ होता आणि दुसऱ्या बाजूला प्रपंच होता, कारण पुढे संसार कसं करायचं होतं. शेवटी दादा म्हणाले की मी मिलिटरीमध्ये भरती झालो. हा दादांचा फोटो आहे मिलिटरीतला. हजारो लोक भरती होतात. दादा म्हणतात हजारो लोक भरती होतात, परंतु कसं होतं बघा. मिलिटरीमध्ये गेल्यानंतर त्यावेळेला मिलिटरी म्हणजे म्हटल्यानंतर प्रत्येकाला फ्रंटवरती पाठवायचं नाही, वेगवेगळ्या कामासाठी मिलिटरीमध्ये भरती व्हायचे. तर त्यावेळेला त्यांचा जो ऑफिसर होता त्या ऑफिसरांनी प्रत्येकाला विचारत होता की बाबा तुला काय काम येतं, तुला काय काम येतं, तुला काय काम येतं. तेव्हा दादाच्या तोंडातून असं निघालं, म्हणजे दादानी काही ठरवलं नव्हतं की बाबा मला गाडीचं काम येतं, कारण दादांच्या वडिलांचं वर्कशॉप होतं आणि दादा कधीतरी काम बघण्यासाठी त्या वर्कशॉपमध्ये जायचे. त्या दादांच्या तोंडातून असं निघालं की मला मोटारीचं काम येतं. कळलं की नाही. तेवढं सांगितल्याबरोबर दादांची रवानगी, त्या दादांचं जे प्लेसमेंट आहे ते एका मोटारीच्या याच्यामध्ये त्यांचं झालं ताबडतोब. आणि दादा काय म्हणतात, मिलिटरीमध्ये जॉईन झाल्यानंतर 8 दिवसातच मला हा असा एक मोठा बहुमान मिळाला. म्हणजे इतरांना अरे तुला हे जमतं का बघ, ते जमतं का बघ, का ते जमतं का बघ असं शोधावं लागतं. तर मी माझ्या तोंडातून फक्त एक वाक्य पडलं तोंडातून आणि त्याप्रमाणे मला ताबडतोब त्याच प्रकारचं काम मला मिळालं. आता 5 वर्ष दादा मिलिटरीमध्ये होते. कामाव्यतिरिक्त त्याला जो काय वेळ मिळायचा त्यावेळेला ते साधना करायचे. वय लहान म्हणता येणार नाही. दादा काय म्हणतात बघा, वय लहान म्हणता येणार नाही, पण या नोकरीमुळे जगाचा संबंध सुटला. 5 वर्षे बाहेर होते. आता त्यावेळेला बगदाद, करबला, जेरुसलेम अशा ठिकाणी, पवित्र ठिकाणी त्यांना जायला 5 वर्षानंतर इथे आल्यानंतर दादांनी डिस्चार्ज घेतला. आता बगदाद, करबला, जेरुसलेम ह्या ठिकाणी दादांचे वेगवेगळे अनुभव आहेत. ते पुढे आपण बघूया थोडेसे काय काय ठिकाणी जेव्हा आवश्यक आहे, कारण अजून विषय भरपूर आहे, त्यामुळे जरा आता फास्ट जाणं आवश्यक आहे. तर दादा पुन्हा डिस्चार्ज घेऊन घरी आले आणि वडिलांना सांगितलं की आता मी आता 5 वर्ष झाली मला तिकडे, आता मी डिस्चार्ज घेतलाय. बरं, वडील पण म्हणाले की आता तू कुठे जाऊ नको, मी पण आता दमलोय. कळलं की नाही. तुला जी साधना दिली आहे ती साधना नियमित आता करत जा. त्या दादा काय म्हणाले की जरी मी तिथे असलो तरी मी साधना नियमितपणे करत होतो. म्हणजे दादाला तसं कोणी सांगितलं नव्हतं बंधनकारक, पण दादा जे काही शिकले होते ओंकार साधना, ती ओंकार साधना कोणी न सांगता दादा नियमित करत होते. मी सेवा अखंड करीत होतो. आणि हे ऐकून दादांच्या वडिलांना आनंद झाला. आता भैरवनाथांची सेवा पुन्हा आल्यानंतर त्यांनी चालू केली. पुन्हा ते भैरवनाथाला जायचे. आता पुढे पुण्याला पुन्हा जायची वेळ आली. म्हणजे पुन्हा साताराला आले, थोडे दिवस राहिले आणि म्हणाले आता पुन्हा आपल्याला काहीतरी करायला पाहिजे म्हणून पुण्याला जायचं. ते एके दिवशी परमपूज्य साईबाबांचे नाव ऐकले आहेस का असा ध्वनी आला. पुढे भैरवनाथांकडे गेले होते. तेव्हा पुण्याला जाण्यापूर्वी भैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तर दादा म्हणाले हो नाव ऐकलंय. भैरवनाथांनी सांगितलं भवितव्यात त्यांची सेवा कर व आज्ञापालन कर, त्यात तुझे व इतरांचे कल्याण होईल. पुढे पुण्याला आलो व सरकारी नोकरी करू लागलो. तसेच भैरवनाथांची जी आज्ञा होती परमपूज्य बाबांची सेवा कर अशी होती.
म्हणजे दोन गोष्टी होत्या, नोकरी पण करू लागलो आणि काय बाबांची सेवा कर. त्याप्रमाणे काय आलं बघा, भैरवनाथाने सांगितलं की पुढे बाबांची सेवा कर आणि तेच त्यांचं आज्ञापालन कर, आणि तसं जर तू केलंस तर तुझं आणि इतरांचं त्याच्यामध्ये कल्याण आहे. त्याप्रमाणे मी परमपूज्य बाबांचा लहान फोटो आणून त्याची सेवा सुरू केली. त्यामुळे हळूहळू भूत भविष्य समजू लागले व हे सांगण्यामागे कोण आहे तेही समजू लागले. म्हणजे आपल्या पाठीमागे कोण आहे हे पण समजू लागले. कोणत्याही पुस्तकी शास्त्राचा आधार घेतला नाही. परमपूज्य साईबाबाची सेवा चालू असताना तशी तळमळ होती की परमपूज्य बाबांचे दर्शन घडावे. एके दिवशी पूजनासाठी बसलो असताना मन एकाग्र झाले व डोळे मिटले, परंतु काही समजू शकलो नाही. असे अनेक दिवस गेले. बाबांची म्हणजे दादांची तळमळ होते की बाबांची भेट व्हावी, बाबांनी कधीतरी येऊन मला मार्गदर्शन करावं. कारण दादांचा जो आत्मा होता ना, आत्मा, तो आत्म्याला गरज होती बाबांची. पुढे एके गुरुवारी, म्हणजे असे अनेक दिवस गेले, पुढे एके गुरुवारी सायंकाळी मी पूजनासाठी बसलो असता बराच वेळ असा गेला आणि उठू नये असे वाटू लागले. रात्रीचे 11 वाजले असतील, धड जागी नाही आणि झोपही नाही. अशा अवस्थेत मी बसून राहिलो आणि दादा म्हणतात अजूनही मला ती अवस्था काय होती हे मला अजूनही सांगता येत नाही, पण तो विलक्षण क्षण होता. अनुभव मात्र तो विलक्षण होता. अशा अवस्थेत बसून असताना माझ्या डोक्यावर कोणीतरी प्रेमाने हात ठेवला असा भास मला झाला. तो हात कसा होता त्याचं वर्णन दादानी केलंय. आपल्या अंगावरती काटे उभे राहतात. म्हणजे एकाकी या जगामध्ये पडलेली एक व्यक्ती, ज्याला गुरुभेटीची लक्षात ताण लागलेली आहे. गुरुभेट आपल्याला व्हायला पाहिजे असं आहे, काय की नाही. आणि नेहमी असं वाटायचं बाबांची भेट व्हायला पाहिजे, बाबांची भेट व्हायला पाहिजे. आणि असं बसलं असताना एक दिवशी त्याला कोणीतरी अतिशय मऊ हाताने स्पर्श केल्याची जाणीव झाली. आणि त्याचं वर्णन दादानी काय केलंय, त्याचं वर्णन दादानी केलंय, तो स्पर्श म्हणजे दुसरं काय नसून माया. तर माया या शब्दाचा संबंध आपण केवळ आईशी लावतो, नाही का. दादानी सुंदर त्याचं वर्णन केले, ते वाचूया आपण. माया या शब्दाचा संबंध आपण केवळ आईशी लावतो, पण आईहून प्रेमळ असते ती गुरुमाऊली. माया आणि आई म्हणजेच गुरूंचे प्रेम. म्हणजे आईचं प्रेम असतंच, पण हा माया हे आईच्या प्रेमाच्या पेक्षाही जास्त असं काहीतरी, आणि ते म्हणजे गुरूंचं प्रेम. याचा अर्थ त्या क्षणी समजला. त्या क्षणी हे कळले की परमपूज्य बाबांचे दर्शन घडले आहे, पण त्या क्षणी काय मागावे काय बोलावे याचाही विसर पडला, व तो पडतोच. मी एवढेच मागितले की माझ्या हातून या जगाची पूर्ण सेवा घडू दे. आपण सद्गुरूंच्या ठिकाणी आहात, हे जग भवितव्यात कसे सुखी होईल ही तळमळ लागली आहे. श्री भैरवनाथांनी सुखाची किल्ली आपल्या नावामध्ये आहे असे मला सांगितले, पण अजून मला आपले स्मरण नामस्मरण करता येत नाही. श्री भैरवनाथांची जाणीव दिली आहे की भवितव्यात हे जग तुमच्याशिवाय जगू शकणार नाही, म्हणून आपण जी आज्ञा द्याल त्याप्रमाणे वागीन. म्हणजे जे काय तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी वागणार. आणि दादांचं एक पुढचं वाक्य आहे, ते तिथे टाईप झालेलं नाही. माझ्या काया वाचा मनाला ज्ञान द्या. काया वाचा मनाला ज्ञान द्या म्हणजे काय. पहिली भेट झाली गुरूंची. आता समजा असे गुरु आपल्यासमोर आले असते तर आपण काय मागितलं असतं. आपण एक लिस्टच तयार केली असते मोठी, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे असं.
पण तसं न करता दादानी काय सांगितलं, माझ्या हातून जगाची सेवा घडू दे. आपण सद्गुरूंच्या ठिकाणी आहात आणि हे जग भवितव्यात कसं सुखी होईल याची तळमळ लागलेली आहे. आणि भैरवनाथांनी तर सांगितलंय की गुरुकिल्ली आपल्या नावामध्ये. पण मला तर अजूनपर्यंत काहीच येत नाही, मला स्मरण करता येत नाही, मला नामस्मरण करता येत नाही. पण भैरवनाथांनी निश्चितपणे सांगितलंय भवितव्यात हे जग तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. तेव्हा तुम्ही जे सांगाल त्याप्रमाणे मी आज्ञा पालन करेन. आणि दादा शेवटच्या क्षणापर्यंत दादा बाबांनी जे काय सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी आज्ञापालन केले. आणि काय म्हटलं शेवटी की माझ्या काया वाचा मनाला ज्ञान द्या. एवढीच प्रार्थना म्हणून मी आडवा झालो. सकाळी 5:30 वाजता जाग आली तर हे जग जिवंत असून नसल्यासारखे वाटू लागले. जग अस्तित्वात आहे पण कशाची तरी उणीव आहे असे वाटू लागले. तिकडनं बाबांची भेट झाल्याबरोबर दादांच्या विचारांमध्ये कसा फरक पडला समजून घ्या. काहीतरी जगामध्ये कमतरता आहे. तोपर्यंत कुठे काही आपल्याला कमतरता कुठे दिसते का? नाही, आपल्याला काहीच कमतरता वाटत नाही. दादांना दिसली. आणि कमतरता म्हणजे काय? प्रापंचिक नाही, आर्थिक नाही, लक्षात ठेवा. पण काहीतरी जो मनुष्य म्हणून वागला पाहिजे तो तसा वागत नाहीये, दुःखी आहे. त्याला दुःख कशामुळे आलेले आहे? काहीतरी आहे, मिसिंग आहे असे त्याची जाणीव झाली. जगाच्या अंतापर्यंत वाढ जाणार त्या ही उणीव जी आहे ना, ही उणीव नंतर पुन्हा हे करायचं शेअर. हो, किती वाजले? 5 मिनिट. जगाच्या अंतापर्यंत वाढत जाणार आहे अशा तळमळी जास्तीत जास्त मन लावून काम करायची मनाची ठरवली. त्यावेळी मुख्य प्रश्न होते, काय होते? विद्यानाश, संतती नाश, संपत्ती नाश या दोषांचे निवारण गुरुकृपेने करता येईल किंवा नाही. मी दादानी ज्यावेळेला बघितलं तर विद्या नाहीये किंवा विद्येचा नाश झालेला या कुटुंबामध्ये विद्या नाश आहे, संपत्ती नाही, संतती नाही. म्हणून ते नेहमी दादा बाबांकडे संभाषण करायचे. हे त्या दिवशीची नाही गोष्ट, नंतर अनेक दिवस चालायचं संभाषण. आणि मग दादा नेहमी असं विचारायचे की विद्यानाश, संपत्तीनाश, संततीनाश. एक दिवस बाबा काय म्हणाले, लहान तोंडी मोठा घास एकदम घेऊ नकोस, कळलं का? ठीक आहे, तुला जाणीव आहे याची, हळूहळू. तुझी पात्रता आहे, सगळ्या गोष्टी आहे, परंतु अजून आपल्याला तिथपर्यंत पोचायचंय. तेवढं झाल्यानंतर मग आपण याचा विचार करू. लहान तोंडी मोठा घास घेऊ नको. घास तसाच राहील पण तोंड मात्र फाटेल, कळलं का? तोंड मात्र फाटेल. लोकांची कामकाज होत होती. आता बाबांचा अनुभव दादाने यायला लागला होता. लोकांची कामकाज होत होती. कामानिमित्त येणारे भक्त भाविक यांची संख्या वाढू लागली आणि त्यावेळेला जास्त करून सिनेमा धंद्यातील लोक यायचे. आता सिनेमा धंद्यामधले जे लोक यायचे ते भरपूर पैसे घेऊन यायचे. आता त्यावेळेला दादांच्या समोर एक प्रश्न असा उभा राहिला, काय? घरची परिस्थिती तर अति बिकट होती की आठवड्याचं रेशन सुद्धा नसायचं, अशी परिस्थिती होती. आणि इथे तर हे सिनेमा धंद्यातले लोक यायचे पैसे घेऊन. मग दादांसमोर एक प्रश्न राहिला की पैसे मिळवायचे की गुरु करायचे, म्हणजे गुरूंचं ऐकायचं. कारण दादांनी सांगितल्या पैशाचा विचार केला असताना तर आठवड्याचं रेशन पटकन एका दिवसात भरता आलं असं. कारण तेव्हा आठवड्याचं रेशन सुद्धा नव्हतं. पण लोक त्यावेळेला कशासाठी यायचे? लोक केवळ कृपाशीर्वाद घेण्यासाठी येत नव्हते.
की बाबा माझा सिनेमा चालू दे, अमुक ते, ही एक गोष्ट असेल. परंतु बरेचसे प्रोड्युसर, बरेचसे डायरेक्टर असे यायचे की त्याचा सिनेमा चालता कामा नये म्हणून कृपाशीर्वाद द्या, तो पाडा. म्हणजे चुकीच्या गोष्टी करण्यासाठी कृपाशीर्वाद द्यायला येत होते. मग दादांना कळलं ही दुनिया वेगळी आहे. मग दादांसमोर प्रश्न होता, एका बाजूला गुरु आणि दुसऱ्या बाजूला काय पैसे. दादा काय म्हणतात बघा, शेवटी गुरुच हे साधन व ती जोड जी पूर्वपुण्याईनेच प्राप्त होते, केवळ पैशासाठी ती तोडता कामा नये. एक वेळ उपाशी राहू पण गुरुंना अंतर द्यायचे नाही असा निश्चय केला व शेवटी मी या लोकांना भेटायचे बंद केले. मी तो चॅप्टर सुद्धा दादाने बंद केला. आता पुढे मी एके ठिकाणी नोकरीत होतो. नोकरी करून लोकांना भेटणे चालू होते. अशा वेळी एक घटना घडली. शनिवारी व रविवारी मी मुंबईला जात असे. आता थोडक्यात ती एक घटना ती सांग. दादाने ते सगळं सुंदर वर्णन केलेलं आहे, परंतु आपल्याला विषय थोडेसे पुढचे घ्यायचे असल्यामुळे तर त्यावेळेला सगळ्या गोष्टी दादांचं म्हणजे कामकाज वगैरे सुरू झालं, मार्गदर्शन सुरू होतं. तर त्यावेळेला शनिवारी रविवारी दादा मुंबईला यायचे. तर एकाच्या घरी जेव्हा तिथे राहायचे त्या बंगल्यावरती बाबू नावाचा एक गुजराती नोकर होता. त्याची वाचा होती, म्हणजे तो बोलू शकत नव्हता. लहानपणी त्याच्या आईवडिलांनी काय नवस केला होता का त्याला काहीच माहित होतं. वयात आल्यानंतर तो नोकरीला मुंबईला आला होता. आणि एक दिवस दादा ज्या खोलीमध्ये नेहमी उतरायचे त्या बंगल्यामध्ये, त्या खोलीमध्ये तो साफ करायला आला. आणि बाबांचा फोटो होता छोटा. तो फोटो बघितल्यानंतर त्याच्या अंगामध्ये काय आलं माहिती आहे बाबूला. बाबू मोठ्याने ओरडायला लागला. तर बाकीचे नोकर धावत धावत दादाला शोधायला आले. दादा तोपर्यंत गेले होते स्टुडिओमध्ये. त्यांचा स्टुडिओ होता, त्या स्टुडिओमध्ये गेले होते आणि सांगितलं लवकर लवकर या, तिकडे बाबूच्या अंगात काहीतरी भूत आलेलं आहे. दादा आले धावत. दादानी त्याला बघितल्यावरती दादाने कळल्याच्या भूत बीत काय नाही, पण अंगात कोणतीतरी शक्ती आली आणि त्या शक्तीने ताबडतोब खुलासा केला की मी भूत वगैरे काय नसून मी देवी आहे. त्याच्या लहानपणीच याला माझ्यासाठी व्हायला होता या आई वडिलांना, आणि याला काही वतन नाही, काही गोष्टी करायच्या. याला गावी लावून गावी राहून लोकांची सेवा करायची आहे, लोकांना मार्गदर्शन करायचं आहे. ते सोडून हा इथे आलेला आहे पैशाच्या लोभाने. म्हणून मी याची वाचा बंद केली आहे, म्हणून हा बोलू शकत नाही. हा देवी भक्त आहे. आता जेव्हा हा या इथे आतमध्ये शिरला आणि जेव्हा त्यांनी बाबांकडे बघितलं तर बाबांच्या फोटो बघितल्याबरोबर मी त्याच्या अंगात आले. आणि दादाला ते म्हणायला लागले की त्याला सांग की गावी जा, अजून तिथे लोक वाट बघतात आहे, त्यांची सेवा करण्याचं तुझं कल्याण आहे. आणि तेवढं सांगून त्या देवीचा संचार निघून गेला. आणि त्या देवीच्या गमनानंतर त्या बाबूची वाचा पुन्हा आली. बाबूनी कबूल केलं की बाबा या महिना अखेरीस मी गावी जाईल आणि त्याच्यानंतर मग जे काय देवीने सांगितलं त्याप्रमाणे मी करेन. 2 महिने तो तिथे राहिल्यानंतर ती देवी पुन्हा बाबूच्या अंगात तिथे गावी आली आणि त्या बाबूला म्हणाला तू एक काम कर, तू मुंबईला जा आणि ते साईबाबांचे भक्त आहे ना त्यांना जाऊन भेट, कारण मला सुटका हवी आहे. मी तुला मोकळं करणार आहे, कारण तू माझं पालन पोषण करू शकणार नाहीस ज्या परिस्थितीत तू आहेस, आणि नवरात्राला मी तुला सोडणार आहे. त्याप्रमाणे तो मुंबईला आला. जे काय दादाला निरोप दिला होता तो दादाला निरोप त्या बंगल्यातील जे ग्रहस्थ होते ज्यांच्याकडे दादा उतरायचे त्यांनी दादाला निरोप दिला.
आणि दादा आले आणि ती देवी पुन्हा आली आणि त्या देवीने काय खुलासा केला की ज्या कुटुंबात मी आज आहे त्याला 100 वर्षे झाली, 100 वर्ष मी या कुटुंबात आहे, मला गावचा सांभाळ करायचा आहे. म्हणजे देवीचं म्हणणं काय की मला गावचा सांभाळ करायचा आहे, पण हे लोक मला मानून सेवा करायची ती सोडून पैसे मिळवण्यासाठी शहरात येतात. ही गोष्ट वंश परंपरेने मिळालेली आहे, त्यापेक्षा याला पैसे अधिक मोलाचे वाटतात. त्यामुळे या लोकांनी आपला मान होता तो सोडून दिलाय. यापुढे तुला माझी समजा मदत हवी असेल तुझ्या कार्यामध्ये, दादाला म्हणाल ना, तुला जर तुझ्या कार्यामध्ये जर मदत हवी असेल तर माझ्याकडनं आशीर्वाद घे. दादाने ते आनंदाने कबूल केलं. म्हणजे बघा, त्याला मोकळं केलं आणि दादाने कबूल केलं की बाबा तू ये. पुढे श्रावण महिना आला, दादांचं अंग असं लटपटू लागलं, समोरच्या व्यक्ती दिसेनाशा झाल्या. आजूबाजूचे लोक जे आहेत ते संचार आहेत. मंगळवार आणि शुक्रवार सकाळी हा संचार होऊ लागला. मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला हा संचार होऊ लागला. मंगळवार आणि शुक्रवार म्हणजे काय देवीचे दिवस नाही का, देवीचे वार. त्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी हा संचार होऊ लागला. येणारे भक्त भाविक लाभ घेऊ लागले. आता श्रावण महिन्यातला शेवटचा एक शुक्रवार होता आणि त्यावेळेला संचार झाला. आता जे घर मालक होते, दादा जिथे राहायचे त्याचे जे घर मालक होते, आता ही पुण्याची गोष्ट हा, म्हणजे ही मुंबईची नाही. म्हणजे पुण्याला गेल्यानंतर पुण्याला राहत होते दादा, कळलं की नाही. आणि मंगळवारी आणि शुक्रवारी तिथे संचार व्हायचा, का देवी गेल्या होत्या तिकडे, शक्ती तिथे पोचली होती. तर ज्या घरामध्ये राहत होते त्या घर मालकाला हे काय आवडलं नाही की यांच्या अंगामध्ये वगैरे येतं वगैरे. आतापर्यंत तर काय येत नव्हतं, आता एकदम सडनली कसं यायला लागले. त्याला काहीच माहित नाही की ही देवी तिकडनं आता दादांच्या कार्यामध्ये आलेली आहे.